श्री राम जय राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर समर्थ। आपल्या ओवीचा एक विस्तार चाललाय आणि त्याची सुरुवात कर्मापासून आहे। आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका भेटे ते ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाविजे, अशी समर्थ रामदास स्वामींनी तीन जी साधनं आहेत त्या तीन साधनाचा मोक्षाशी असलेला संबंध आहे तो आपल्याला उलगडून दाखवलेला आहे। आधी कर्म करावं, कर्म चालू असतानाच उपासना करावी आणि उपासनेच्या पाठोपाठ त्या उपासकाला ज्ञान होण्याची व्यवस्था होते, त्याला ज्ञान मिळालं की त्याला मोक्ष मिळून जातो। असा त्या ओवीचा साधारण रूप अर्थ आहे किंवा रूपरेषा आहे। ही जी उपासना आहे ती उपासना भक्तिशास्त्राचं एक अंग आहे असं म्हणण्याचं एकच कारण आहे। परवा आपण विचार केला होता विभक्त नव्हे त्याला भक्त असं म्हणावं। मग विभक्ताचं भक्त होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तर उपासना केली पाहिजे। किंवा उपासना हे साधन असतं आणि भक्ती हे साध्य असतं, असं दोन्हीमध्ये फरक आहे। उपासना साधन आहे आणि उपासनेचं रूपांतर, उपासनेला एक परिपक्वता आली की त्या उपासनेचं रूपांतर भक्तीमध्ये होत जातं। असा उपासना आणि भक्ती या दोन गोष्टींचा आपापसात संबंध आहे। म्हणून भक्तियोग नावाचा योग आहे, जसं कर्मयोग नावाचा योग आहे, भक्तियोग नावाचा योग आहे आणि ज्ञानयोग नावाचा तिसरा योग आहे, ध्यानयोग नावाचा चौथा योग आहे। आपण एक ओवी अभ्यासासाठी नंतर घेतली ती या ओवीच्या जोडीला आणि त्या ओवीमध्ये असं म्हटलं होतं, ओवी कोणा आठवते? नाही, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे। नाही, त्या ओवीचा 2-3 दिवस लागोपाठ आधार घेतोय आपण। येण्याची गा सत्कर्मे, अविद्या असे कैविरमे, जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी। तर त्यासंबंधी त्याच्या ओवीचा आधीचा अर्थ असा आहे की सत्कर्म कोणती कोणती आहेत तर त्या संबंधित गुरुचरण उपासिता वैराग्याची। हा आता बरोबर जमलं, जागे ऐकली फक्त। ज्ञाने पैसता, श्री गुरुने जे ज्ञान सांगितलं असतं ते साधनेचे योगांचं जे ज्ञान सांगितलं असतं त्या योगांचं ज्ञान जर त्यांनी नीट लक्षात ठेवलं, नीट व्यवस्थित त्या योगांप्रमाणे ज्ञानाप्रमाणे आचरण केलं तर त्याचा परिणाम म्हणजे त्याचा अहम विश्रामे आत्मरूपी, त्याचा जो अहंकार आहे तो आत्मस्वरूपात विलीन होऊन जातो। आता त्यामध्ये 4 प्रकारची साधनं आपल्यासमोर आली। कर्माचं साधन, उपासनेचं साधन, ध्यानाचं साधन आणि ज्ञानाचं साधन। तर की एक साधनाचा विचार आपला झाला त्याला आपण कर्म असं म्हणालो। त्याचा अतिशय सविस्तर विचार केला आपण, याचं एकच कारण आहे, इन्फ्रास्ट्रक्चर काय असेल आपल्या सगळ्या जीवनाचं आणि साधनांचं तर कर्म हे आहे। त्यामुळे कर्माचा जेवढा विचार करायला पाहिजे तेवढा विचार जर नाही केला तर पुढे काय होतं, नुसतं शास्त्र राहतं, भक्तीचं शास्त्र राहतं। ज्ञानयोग ज्याला म्हणतात, दुसऱ्या अध्यायात सांगितलेला सांख्ययोग, ते नुसतं शास्त्र राहतं आणि नुसतं शास्त्र झालं तर त्या शास्त्राचा आपल्याला जो उपयोग व्हायला पाहिजे तो उपयोग होत नाही। आपण ज्ञानेश्वरांची ओवी पाहिजे, आहाचं बोलायचं नव्हे शास्त्र, हे नुसतं बोलण्याचं, ऐकण्याचं, सांगण्याचं, लेख लिहिण्याचं शास्त्र नाही, इतकं स्पष्ट सांगितलं ज्ञानेश्वर। आहाचं बोलायचं, उगीच बोलण्याचं, वरवर बोलण्याचं हे शास्त्र नाही। मग त्याचा परिणाम काय झाला पाहिजे तर मग आहाचं बोलायचं नव्हे शास्त्र, संसार जिणे ते शस्त्र, त्याने संसार जिंकला पाहिजे। ते जे शास्त्र आहे त्याचा शस्त्रासारखा उपयोग झाला पाहिजे आणि त्यांनी संसार जिंकला पाहिजे। आता संसार जिंकायच्या शब्दाचा अर्थ आपल्याला जो ठोक येतो इथे अर्थातच नाही। अलेक्झांडरने संसार जिंकला आणि कोणी कोणी जगत विजेते झाले, त्या जगत जेत्यांचा इथे काही संबंध नाही आहे। जो दिसणारा जोग आहे
ते मिथ्या आहे असं समजलं की संसार जिंकला. संसार जिंकण्याचं परमार्थातलं एक व्याख्याच अशी आहे, दिसणारं जग जसं दिसतंय तसं नाही, ते स्वतःच विलक्षण अनिर्वचनीय आहे. म्हणजे त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. ते सत्य म्हणावं तर संतांच्या दृष्टीने ते सत्य नाही, त्यांना ते सत्य दिसत नाही. असत्य म्हणावं तर आपल्या सगळ्यांना त्याचा सत्यत्वाने अनुभव येतो. याचा अर्थ असा होतो, सत्य लक्षणांची जुळत नाही त्याला सत विलक्षण म्हणतात, असत्य लक्षणांची जुळत नाही त्याला असत विलक्षण म्हणतात. फार अवघड नसतं, एकदा त्यात थोडं लक्षात घातलं याला अवघड नाही. आता मला माहिती आहे इथे जमलेले सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या पदव्या असलेले लोक आहेत. त्या पदवीतून मिळणारा जो अभ्यास आहे तो अभ्यास वापरून यश मिळवलेले लोक आहेत. त्या पदवीचा जो अभ्यास असतो तो अभ्यास कसा वापरायचा हे ठाऊक असलेले लोक आहेत. त्या कोणत्याही क्षेत्राचा जो अभ्यास असतो तो अभ्यास केल्यानंतर तो वापरायचा असतो आणि वापरल्यानंतर त्याचा अनुभव घ्यायचा असतो. तर ऍप्लिकेशन ज्याला म्हणतात ते करायचं असतं. आणि ते करायचं असेल तर त्याला जी पूर्वतयारी लागते ती पूर्वतयारी कर्मयोगाने होऊन जाते. म्हणून कर्मयोग हा एक योग आहे, त्याची मोठी व्यापक बैठक आहे. सगळी बैठक आपण बरेच दिवस बघितली आणि आता 2 दिवस भक्तीसाठी आपण ठेवूया, 2 दिवस ज्ञानासाठी ठेवूया. आणि त्यामध्ये आपला विचार चाललाय की जे शास्त्र असेल, ज्या योग आहे त्या योगाचं जे ज्ञान आहे त्या योगाचं ज्ञान ज्यांनी चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आहे, योगज्ञानी पैसता कसं, गुरुचरण उपासिता कशासह, वैराग्यासह, अशी त्या ओवीची फार छान बांधणी ज्ञानेश्वर महाराजांनी करून ठेवलेली आहे. तर आज भक्तिशास्त्र ज्याला म्हणतात त्या भक्तिशास्त्राचा आपण थोडा विचार करूया. आणि त्याचा विचार करताना भक्तिशास्त्राचा उगम कसा झाला, विकास कसा झाला आणि आजच्या परिस्थितीत ती भक्ती काय पद्धतीने आचरली जाते, अवलंबली जाते, याचा विचार मोठा छान विचार आहे. कारण भक्तीचा उगम झालेला आहे. तर भक्तीचा उगम कशामध्ये झाला, तर भक्तीचा उगम जो आहे, उपासनेचा उगम आहे, हा भीतीमध्ये झालेला आहे. भक्तीचा उगम, उपासनेचा उगम भीतीमध्ये झाला आहे. ज्या सुरुवातीला अगदी माणूस नवीन नवीन म्हणजे या पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य जात जेव्हा निर्माण झाली, मनुष्य जात जेव्हा तयार झाली, त्यावेळेला त्या मनुष्य जातीची परिस्थिती कशी होती आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. गुहेमध्ये राहत होते, शस्त्र नव्हती, अस्त्र नव्हती, अगदी पशुतुल्य जीवन ज्याला म्हणतात तसे पशुतुल्य जीवन जगत होते. पण सातत्याने त्यांना भीती वाटायची, एक पाण्याची भीती वाटायची, अग्नीची भीती वाटायची. आता ही भीतीची वादळ सुटलं म्हणजे त्याची भीती वाटायची. आकाशाकडे गंभीर ते आकाश बघितलं म्हणजे त्याच्या गंभीरतेने त्याला मोठं कुतूहल निर्माण व्हायचं, त्याचीही भीती वाटायची. आता भीतीतून निर्माण झालेली उपासना, मग याचा अर्थ असा होतो की ज्याची भीती वाटते त्याची जी उपासना केली, त्याला जर शरण गेलो, त्याला जर त्याची जर प्रार्थना केली तर त्याची भीती हळूहळू कमी होऊन गेली. आता सूर्य, आता हे सगळे जे 5 महाभूतांची उपासना आहे, वेदामध्ये ही सगळी उपासना आहे. जलाची उपासना आहे, वायूची उपासना आहे, अग्नीची उपासना आहे, इंद्राची उपासना आहे, या सगळ्या वैदिक उपासना आहेत. आणि नंतर ज्या उपासना निर्माण झाल्या त्या पौराणिक उपासना आहेत. कृष्णाची उपासना, रामाची उपासना, दत्तात्रेयांची उपासना, शिवाची उपासना, या सगळ्या पौराणिक उपासना आहेत. आणि त्याच्यानंतर जी अस्तित्वाला ती नामोपासना आहे. आता ह्या पद्धतीने आज जास्तीत जास्त उपासनेवर भर कोणताही देश सगळे संत तर नामोपासनेवर भर देतात. अशा पद्धतीत थोडा विकासाचा मोठा विचार आहे पुष्कळ. आता त्या माणसाने असा विचार केला की अग्नी तो वेगळा, अग्नी भयकारक आहे गोष्ट खरी आहे, वायू भयकारक गोष्ट खरी आहे, पण आपल्याला जवळ असं उपास्य दैवत म्हणजे आपल्यापेक्षा अतिशय श्रेष्ठ असलेलं, आपल्या जीवनाशी त्याचा थेट संबंध असलेलं, आपल्या जीवनावर ज्याचा मोठा परिणाम होतो असं असलेलं दैवत कोणतं आहे का, शोध चालू होता माणसाचा. मग सूर्य दिसला त्याला आणि सूर्य दिसल्यानंतर असं लक्षात आलं की सूर्य तेजस्वी, त्याची उष्णता आहे, त्या उष्णतेने आपलं जीवन चांगलं चालतं. सूर्य प्रकाश देतो म्हणून आपलं जीवन चांगलं चालतं, सूर्यामुळे पाऊस पडतो म्हणून आपलं जीवन चांगलं चालतं. तेव्हा त्याने मग सूर्योपासना सुरू झाली. जी अग्नीची उपासना होती, वायूची उपासना होती, त्या हळूहळू मागे पडली आणि सूर्योपासना सुरू झाली. तरी सुद्धा माणसाच्या मनात एक खंत होती की सूर्य असा आपल्या आवाक्यात वाटत नाही, आपल्या जवळचा वाटत नाही, तो कधीतरी उदयाला होतो, कधीतरी अस्ताला पण जातो. मग असं उपास्य दैवत असण्यापेक्षा जर नेहमी आपल्या समोर आपल्याला ठेवता येईल कल्पनेने, असं जर एखाद्या दैवताची कल्पना केली तर कशी होईल. म्हणून मग त्याने त्या सूर्याला डोळे दिले, माणसाने त्या सूर्याला डोळे दिले आणि सहस्त्राक्ष असं ठरवलं त्याला. सूर्य कसा आहे, सहस्त्राक्ष, सहस्त्र बाहू, त्रिपाद. आता अशा पद्धतीने सूर्याला हाताची कल्पना केली, सूर्याला पायाची कल्पना केली, सूर्याला डोळ्याची कल्पना केली आणि आपल्याला जसे हात पाय डोळे असतात तसे त्यालाही आहेत असं कल्पना करून त्याला थोडासा आपल्या आवाक्यात आणला.
आपला थोडा हा व्याख्यात आणला. उपासनेचा उद्गम जो आहे, उगम जो आहे, मोठा अतिशय रमणीय त्याचा अभ्यास केला, फार चांगल्या पद्धतीने तो अभ्यास आपल्या समोर आहे. याचा अर्थ असा होतो, आता सूर्योपासना जरी म्हटली तरी सूर्योपासना सुद्धा ती मगाशी सांगितलं तसं अडचण आहे त्याच्यामध्ये. काय वेळा तो भयंकर तेजस्वी असतो, काय वेळा तो मावळतो, म्हणजे सारखा तो आपल्या समोर नाही. मग आपल्या समोर सारखा ठेवायचा असेल तर काय करायचं? मग त्याला एखादं मग विष्णूचं रूप दिलं, त्या सूर्याला विष्णू असं नाव दिलं. आणि विष्णू असं नाव दिल्यानंतर त्याला हात पाय नाक कान डोळे सगळं आलं. विष्णूला मनुष्याचं रूप दिलं. मनुष्याचं रूप दिल्यानंतर त्याच्या एक सगळ्याच्या हाताची कल्पना केली, पायाची कल्पना केली, डोळ्यांची कल्पना केली, तरी त्याला चतुर्भुज करून ठेवला होता. तर ते माणसाचे वैशिष्ट्य, त्याला 4 हात ठेवले. कारण असं आहे, अगदीच 2 हात आपल्यासारखे असले तर त्याची उपासना कशी करायची? आपल्याला कोणीतरी थोडं तरी वेगळं पाहिजे की नाही, थोडं तरी मोठं पाहिजे की नाही. त्यामुळे आपल्याला ठाऊक, आपल्याला नुसतं 4 भुजाने आपलं भागत नाही. काही देवतांना 6 भुजा असतात, काही अष्टभुजा असतात. किती देवी आहेत? अष्टभुजा देवी आहे, चतुर्भुजा देवी आहेत, 2 हातांनी. आता हळूहळू माणसाने आपापले हे चालवली, बुद्धी चालवली, आणि बुद्धी चालवून कुठून तरी तर दैवत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलं पाहिजे. नाही तर आपल्यासारखं दिसलं अगदी तंतोतंत, त्याची उपासना कशी करायची? मग सर्वसाधारण माणसाचं असं असतं, आपल्यासारखा जो माणूस दिसतो त्याला लवकर आपण मोठं म्हणायला तयार होत नाही. असं एक माणसाचा सहज निसर्ग आहे, त्यात काय मोठा म्हणजे विचित्र असं काही नाही, ते सहज नैसर्गिक होणारी गोष्ट आहे. मग आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे, आपल्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ पाहिजे. मग अशा तरी विष्णूची कल्पना केली. मग विष्णूची कल्पना केल्यानंतर अवतारांची कल्पना आली. अरे अवतारांसंबंधी एक चांगली कथा आहे, कथाच आहे बरं का. ते कथेपेक्षा त्याला जास्त द्यायचं नाही. याला काय झालं, आता सगुण आणि निर्गुण याचा संबंधी थोडा विचार करा. की उपासना म्हटलं की सगुणाची असते, निर्गुणोपासना म्हणायची उपासना आहे. पण निर्गुणोपासना ही काही आता उपासनेच्या क्षेत्रात आपण फारशी गृहीत धरत नाही. निर्गुणोपासना आहे, निर्गुण मानस स्तोत्र नावाचं शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे. पण आपण सहसा त्या निर्गुणोपासनाच्या भानगडीत पडत नाही. आपण उपासना म्हटलं की नेहमी सगुणाचा विचार करतो. तर फार पूर्वी एक अशी गोष्ट झाली की वैदिक ऋषी आणि ब्रह्म या दोघांची एक मिटिंग झाली. गोष्ट सांगतो तुम्हाला. त्या दोघांची एक सभा झाली, मिटिंग झाली. त्या सभेला मी होतो. आता तुम्ही म्हणाल त्याशिवाय तुम्हाला समजलं कसं? मग ठीक आहे, त्या दोघांची मिटिंग झाली आणि ऋषीने अशी प्रार्थना केली ब्रह्माला. वास्तविक ब्रह्माला कान नाहीत, डोळे नाहीत, नाक नाही, त्याला काय ऐकवणे शक्य नाही, तरी सुद्धा एक कल्पनाच करायची नुसती. अशी दोघांची मिटिंग झाली. मिटिंग झाल्यानंतर ऋषी म्हणाले ब्रह्माला, तुम्ही आमच्या आवाक्यात येत नाही. आम्हाला तुमचं चिंतन पुष्कळ करायचं आहे, आम्हाला तुमच्या दर्शनाची अपेक्षा आहे, तुमच्या नादात आम्हाला राहायचं आहे, तुमचं अनुष्ठान आम्हाला करायचं आहे, पण तुम्ही आमच्या आवाक्यात येत नाही तर काय करायचं? मग भगवान म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म जे येते त्यांना म्हणालं, मी तुमच्या आवाक्यात येतो, पण आवाक्यात आल्यानंतर तुम्ही जर शास्त्राचे सिद्धांत मला वापरलेत तर माझी पंचायत होईल आणि तुमची पंचायत होईल. म्हणजे काय? आता शास्त्र असं सांगतं की ज्याला ज्याला रूप आहे ते नाशिवंत असतं. ज्याला ज्याला रूप आहे, जगाचा मोठा नियम आहे, ज्याला रूप असतं म्हणजे आकार असतं, आकृती असतं, किंवा जे जन्माला आलंय, व्यक्त झालंय, तर प्रत्येक गोष्ट नाशिवंत असते. आता मी तुमच्यासाठी जर रूप धारण केलं, आकृती धारण केली, तर ती कशी असणार आहे? ती नाशिवंत असणार आहे. तुम्ही विद्वान पंडित असल्यामुळे तुम्ही काय म्हणणार, जे जे नाशिवंत असतं ते ब्रह्म नाही. ब्रह्म कसं आहे? निर्गुण, निराकार, निरवयव, अविनाशी असं आहे. मी तर व्यक्त झालो, रूप मला मिळालं, तर मी कसा होणार आहे? मला जन्म येणार आहे. गोकुळाष्टमी आहे, रामनवमी आहे, आता हे त्याचे जन्माचे दिवस आहेत. आणि नंतर त्याचं तिरोधान होणार आहे. रामाने शरीर नदीत विसर्जन केलं, भगवान श्रीकृष्णाने त्याचं देहाचं सुद्धा, देह कुठे गेला, कसं कळला, कोणाला कळलं नाही. ते झालं. भागवतामध्ये 14 श्लोक आहेत भगवत निर्याणाचे, त्याचा आपण विचार केला तर आपल्याला कळतं. पण एकूण तात्पर्य काय आहे? त्याला जन्म आहे, त्याला काही आयुष्य आहे, आणि शेवटी त्याचं जाणं आहे. त्या जाण्याला आपण मरण असं म्हणत नाही, त्याला त्यांच्या बाबतीत तिरोधान असा शब्द आहे. फार चांगला शब्द आहे तो. त्याचा आविर्भाव असतो आणि तिरोधान असतं. आविर्भाव शब्दाचा अर्थ प्रकट होणं, आणि तिरोधान शब्दाचा अर्थ जे प्रकट झालेलं आहे ते दिसेनासं होणं, त्याला म्हणतात तिरोधान. श्रीकृष्णाचं तिरोधान झालं, त्यामुळे श्रीकृष्णाची समाधी कुठे सुद्धा नाही, श्रीरामाची समाधी कुठे सुद्धा नाही. याचं कारण आहे ते तिरोधान पावलेली शरीर आहेत. पण कसंही जरी त्याला कोणतंही नाव दिलं तरी उत्पत्ती आहे, जन्म आहे, आयुष्य आहे, आणि शेवटी जाणं आहे. मग असं जर झालं तर तुम्ही मला काय म्हणणार? तुम्हाला ज्या अर्थी उत्पत्ती स्थितीला आहे त्या अर्थी तुम्ही ब्रह्म नाही.
मग मी व्यक्त झालो तर माझीही पंचायत होईल. वास्तविक मला व्यक्त व्हायची इच्छा नाहीये. पण एक मोठी अडचण आहे, मलाही तुमच्याशिवाय चैन पडत नाही. असं ती एक मोठी आहे. एकाकी न रमते एकोहम बहुश्याम प्रजाय, आपल्याला उपनिषद सांगतो बरं का. हे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एक स्फुरण झालं, एकोहम, मी एकटा आहे. बहुश्याम, का बहुश्याम, मी बहु व्हावं. आणि का बहु व्हावं, एकाकी न रमते, मला एकट्याला चैन पडत नाही, असं ते ब्रह्मस्वरूपावर स्फुरण झालं. मग याचा अर्थ असा होतो की त्या ब्रह्मालाही आमच्या वचून चैन पडत नाही, आम्हालाही त्याचं दर्शन झाल्याशिवाय चैन पडत नाही. पण तुमचे पंडित विद्वानांना तुम्ही जरा आवरा. तुमच्यातले जे पंडित असतील आणि विद्वान असतील त्यांना जर तुम्ही आवरलं तर माझी काही तक्रार नाही. आता आवरायचा प्रसंग का आला, आता विठ्ठल आहे उदाहरणार्थ. विठ्ठलाची मूर्ती आहे पंढरपूरला. त्या विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झालेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावर मधाचे, पूर्वी जे अभिषेक होत असत मधाचे, दुधाचे वगैरे, दिवसातून 5-5, 10-10, ते झीज झाल्यामुळे हळूहळू ते सगळे कमी केले. आणि आता मधाच्या स्नानाचं प्रमाण अतिशय कमी केलंय. नेहमी स्नानाचे प्रमाण जे आहे, दह्याने घालायचं स्नान, ते सगळं कमी केलंय. का कमी केलं, की त्याला झीज आली म्हणून. आता झीज हा विकार आहे, ब्रह्म निर्विकार आहे. मग विठ्ठलाला ब्रह्म म्हणायचं की नाही म्हणायचं. आता आली पंचायत आली, विठ्ठला ब्रह्म म्हणायचं का नाही म्हणायचं. मग तुकाराम महाराजांचा वारकरी संप्रदायाचं निश्चित आहे, ते हे परब्रह्म विटेवरी, की प्रत्यक्ष परब्रह्मच विटेवर विठ्ठलाच्या रूपाने उभा आहे. सावळे परब्रह्म आम्ही श्रीरामाला म्हणतो, सावळे परब्रह्म श्रीकृष्णाला म्हणतो. आता परब्रह्म जर विटेवर उभा असेल तर त्याला झीज असता का नाही. मग तुमचे पंडित काय म्हणणार, ज्या अर्थी त्याला झीज आहे त्या अर्थी ते ब्रह्म नाही. म्हणून तुमच्या पंडितांना तुम्ही आवरलत तर मी अवतार घ्यायला तयार आहे. मग जेव्हा ऋषीने कबूल केलं की आमच्या पंडितांचं आम्ही तोंड बंद करतो, तुम्ही आमच्यासाठी अवतार घ्या, मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाचे अवतार झाले, श्रीरामाचे अवतार झाले, विठ्ठलाचा अवतार झाला. आणि मग दोघांचीही सोय झाली, भक्तांना त्याच्या दर्शनाची सोय झाली आणि त्याचा एकाकीपणा संपला आणि त्याला सुद्धा भक्तांचा लाभ झाला. तुकारामाचं एक छान वचन आहे, अरे आम्ही नसतो तर तुला कोणी विचारलं असतो. तुकाराम महाराजांचं जे विठ्ठलाची भांडण आहे त्यातलं हे एक भांडण आहे. आम्ही जर नसतो तुला विचारलं असतं कोणी, आम्ही आहोत म्हणून तुला कुणीतरी वाली आहे, म्हणजे भक्त रूपाने आम्ही आहोत म्हणून तुला कुणीतरी वाली आहे. आता हे तुकाराम महाराजांचं देवाशी भांडण बरं का, पुष्कळ भांडण. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तुम्ही जर समजा निर्गुण निराकार निर्वय असेल आणि मी तुमचा भक्त असेल, म्हणजे विभक्त नसेल, मी तसा का असू नये. फार सुंदर, अतिशय फार सुंदर आहे भांडण, की तुम्ही निर्गुण निराकार निर्वय आहात, कबूल आहे, मी तुमचा भक्त आहे, म्हणजे काय विभक्त नाही. मग तुम्ही जर निर्गुण निराकार असाल आणि मी तुमचा भक्त असेल, मी तसा का असणार नाही. आता हा तुकाराम महाराजांचा विठ्ठलाशी वाद आहे, विठ्ठलाची भांडण आहे. आमचे देवाशी भांडणं होतात, पण ती फार वेगळ्या कारणाने. इतकं मी तुझं केलं तरी वगैरे वगैरे हे सगळं आहे, तरी माझं असं कसं, अशी जी आमची देवाशी होणारे भांडणं आहेत, ही अशी केविलवाणी भांडणं आहेत. आणि अशी केविलवाणी भांडणं कुठे, आणि हे असं ठणठणीत समोर राहून गेलेलं भांडण कुठे, दोघांचा जबरदस्त फरक पडतो, फार अंतर पडतं. याचं कारण आहे त्यांनी सगुण निर्गुणातलं जो काही भेद आहे, सगुण निर्गुणाचे जे काही तत्वज्ञान आहे त्याच्या मागचं, ते त्यांनी जाणलेलं असतं. आणि म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, एक विचार किंवा सगुणाचे आधारे निर्गुण पाविले निर्धारे, सारा सारे विचारे संत संगे, समर्थांचा विचार, निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे, गोरोबा काकांचा विचार, हे सगळे विचार आपल्या बरोबर असतील तर भक्तीचं नेमकं स्वरूप काय आहे आणि सगुणाची उपासना कशासाठी करायची, हा जो विचार आहे हा आपल्याला विचार कळतो. आणि सगुणाच्या उपासनेतून काय झालं पाहिजे, त्याचा परिणाम काय झाला पाहिजे. सगुणाची भेटी आलो, निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे. याचा अर्थ असा होतो की सगुणाची उपासना करता करता एक दिवशी निर्गुणाचा अनुभव घेऊन जावा, ही त्याची कल्पना आहे. आणि मग उपासका भेटे ज्ञान. आता समर्थांची ओवी अतिशय मार्मिक ओवी आहे, उपासका भेटते ज्ञान, ज्ञान मार्गे. आता ज्ञान काय, ज्ञान ज्याला होतं त्याला काय मिळतं, ज्ञाने मोक्षाची पाविले. आता ही जी छान बैठक म्हणून घडून दिलेली संतांनी, ती लक्षात घेऊन आम्ही जी उपासना केली, त्या उपासनेला एक वेगळी दिशा मिळते. यातलं काहीच लक्षात न घेता आम्ही उपासना केली तर ती जी उपासना आहे ती उपासना अशी बिन ज्ञानाची होती, ज्ञानशून्य उपासना होती. आणि शास्त्र आमचं सांगतं आम्हाला, यदेव विद्या करोती तदेव वीर्यवत्तरम भवती. म्हणजे जे जाणून केलं जातं, समजून केलं जातं ते अधिक परिणामकारक असतं. अजाणत्या केलेल्या गोष्टींमध्ये अपेक्षित परिणाम होत नाही. यदेव विद्या करोती तदेव. एकनाथ महाराज प्रश्न विचारतात, अर्था वाचून पोथी वाचू नका आहे. समजा तुम्ही पोथी वाचली, त्या पोथीचा तुम्हाला अर्थ कळला नाही, तो पोथी वाचून उपयोग काय.
मग आम्ही पुण्याच्या भाषेत बोलतो. 12 पारायणाचं पुण्य, 25 पारायणांचं पुण्य, 108 पारायणांचं पुण्य. मी मागच्या वेळी गोष्ट सांगितली होती, 108 पारायणांचं पुण्य काय असतं ते. त्या अशा पद्धतीचा विचार नाही आहे. मी एक नेहमी छान गोष्ट सांगतो, माझ्या हॉस्पिटलमधल्या अनुभवाची गोष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये माझ्या खुर्ची होती एक छान. आता तुम्हाला सगळं माहिती आहे एक्झिक्युटिव्ह चेअर कशी असते, गोल गोल फिरणारी मऊ मोठी खुर्ची. त्या खुर्चीत मी बसलो होतो. एक आई 4 वर्षाचा मुला घेऊन समोर बसली माझ्या स्टुलावर. त्या मुलाला तपासायचं होतं. आता मी याला मुलाला तपासायच्या अगोदर इंडोरमध्ये एक काहीतरी गडबड झाली, हॉस्पिटलमध्ये कॉस्ट असतात तिथे. तर त्या आईला मुलाला तिथे सोडलं. मी आत जाऊन त्याची काही व्यवस्था लावली आणि परत आलो. मी परत आलो तर बघितलं तर तो 4 वर्षाचा मुलगा माझ्या खुर्चीत बसला होता. 4 वर्षाचा मुलगा माझ्या खुर्चीत बसला होता. नुसता बसला नाही तर माझा स्टेथोस्कोप कानात घातला आणि कानात घालून आईला तपासत होता. छातीला पाठीला लावून आणि चेहरा सुद्धा अगदी डॉक्टरांना शोभेल असा गंभीर केला होता. अशा पद्धतीने आता दृश्य किती मोहक आहे, अतिशय दृश्य मोहक आहे. 4 वर्षाचा मुलगा खुर्चीत बसतो, कानात स्टेथोस्कोप अडकवतो, आईला तपासतो. फोटो बिटो काढून याला अजिबात हरकत नाही. पण थोडी घटना तपासून बघूया. आणि घटना तपासून बघितल्यानंतर आपलं त्याचं खरं स्वरूप कळतं. ज्या खोलीत मी बसतो ती खोली तीच आहे, ज्या खुर्चीत मी बसतो ती खुर्ची तीच आहे, ज्या स्टेथोस्कोपने मी तपासतो तर स्टेथोस्कोप तेच आहे, छातीला पाठीला लावणं तेच आहे. पण आज जे पाहिजे तेच नाही. काय नाही काय नाही तर आवाज म्हणजे काय, त्या आवाजाचं इंटरप्रिटेशन काय, त्या निदान काय, नंतर त्याची ट्रीटमेंट काय, यातलं काही त्याचं नाही. दिसायला कसं आहे, अतिशय सुंदर आहे. मग तुकाराम मला विचारतात काय भुललं अशी वर या रंगा. हे सगळे जे उपासनेची मागची रहस्य आहेत, ही उपासनेमागची रहस्य आम्ही समजून घेतली तर उपासनेला फार चांगला बहर येतो. आणि जर असं काही समजून घेतलं नाही तर उपासना हे एक काय, ते पूजेच्या बाबतीत मी जे शब्द वापरले, पूजा उरकली का, आटोपली का, आवरली का आणि संपली का, किती चार राखीव शब्द आहेत. हे खास पूजेसाठी राखून ठेवलेले शब्द असतात. बाकी सगळे कार्यक्रम एन्जॉय करायचे असतात, बाकी सगळ्या कार्यक्रमात रस घ्यायचा असतो. पण पूजेतला रस सहसा पुरुष मंडळी स्वतः घेत नाही, बायकोकडे काम सोपवतात. ते आमच्याकडे आता वाटणेच आहे. उंबऱ्या बाहेर आतलं सगळं काम तिने करायचं, उंबऱ्या बाहेरचा उचापती ह्याने करायचा, ती वाटते दोघांनी करून घेतली. असं पद्धतीने उपासना जी आहे हा जेव्हा त्याचा खेळखंड होतो, त्याचा जो पोरखेळ होतो, त्यावेळेस त्या उपासनेतून मला जे मिळालं पाहिजे ते मिळण्याची शक्यताच कमी होऊन जाते. म्हणून ह्या दिशेने आपण विचार करूया की उपासक जे अवतार आहेत, रामासारखे अवतार आहेत, कृष्णासारखे अवतार आहेत, हे अवतार आहेत ते आमच्यात जे आले ते येण्याचं एकच कारण आहे की आमची तरी काहीतरी सोय व्हावी. सोय काय आहे त्याच्यात की ब्रह्म डोळ्याला दिसणार नाही, कानाने ऐकू येणार नाही, त्याला हात लावता येणार नाही, त्याला नाव नसल्यामुळे नामस्मरण करता येणार नाही. आता ही सगळी जी आहेत साधनं ते त्याच्याशी एकरूप होण्याची आवश्यक असलेली साधनं आहेत. म्हणजे त्याच्या अनुसंधानाची साधनं आहेत. डोळ्याने त्याचं रूप पाहावं, कानाने त्याचं नाम ऐकावं, वाड्याने त्याच्या नामाचा उच्चार करावा, डोळे भरून त्याला पाहावं, हात लावून त्याला कुरवाळावं. आता ही जी सगळ्या गोष्टी आहेत त्या 5 ज्ञानेंद्रियाने शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या 5च्या आवाक्यात ते ब्रह्म आलं. कशामुळे आलं? अवतार त्याने धारण केल्यामुळे. आता असं जर ते ब्रह्म 5च्या आवाक्यात यावं, 5 ज्ञानेंद्रियांच्या आवाक्यात यावं म्हणून जर अवतार रूपाने आपल्या समोर आलं पाहिजे, आलं असं येलं तर ती पूजा करताना आपल्याला आनंद मिळावा त्याचा का न मिळावा. मग आता असं लक्षात आलं तर पूजा एन्जॉय करायची असते हे लक्षात येईल. आणि पूजा एन्जॉय करायची असते का उरकायची असते, मग त्याला काय होतं, एक रुटीनचं स्वरूप येऊन जातं. आज पूजा करायची असते, केली, 12 वेळा संध्याचं नाम म्हणायची असतात म्हणून म्हटलं, करायचं असतात म्हणून केलं की मग त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम जेमतेम कसा तरी परिणाम असतो झालं. पण त्याचं एन्जॉय करता आलं. आता बघूया उपासनाच्या संदर्भात पूजा एन्जॉय कशी करायची पण सुंदर विषय आहे. आता समजा देवाला आम्ही उदबत्ती लावली, उदबत्तीचा सुंदर वास आला, वास कोणाला येणार आहे खरा? आता विचार केला तर वास कोणाला येणार आहे? वास मलाच येणार आहे. मग आता अतिशय सुंदर उदबत्ती आणावी केवढ्याची का 10 रुपयाला 100 मिळणाऱ्या उदबत्त्या आणाव्या? आमच्याकडे कॉम्प्रोमाइज आहे बरं का. मंगळवार बाजार असतो आमच्याकडे आठवड्याचा, ते एवढं मोठं पुडकं मिळतं 10 रुपयाला. ते कोणासाठी असतं? पूजेसाठी. आता 10 रुपयाला 100 उदबत्त्या मिळालं तर काय वास असणार आहे, काय गंध असणार आहे त्याला. आता हे काय आहे, तो देवाला गंध जातो, तो मला मिळत नाही ही जी कल्पना आहे त्या कल्पनेचा हा परिणाम आहे.
म्हणून काय आहे, देवाची उपासना करण्याच्या निमित्ताने माझ्या आत जो देव आहे त्याला प्रसन्न करायचा आहे. बाहेरच्या देवाची उपासना करण्याच्या निमित्ताने आंतरदेवाला प्रसन्न करायचंय. हे जर लक्षात आलं, आता प्रत्येकाच्या आत कोण आहे? या उपाधी माझी गुप्त. आता हे ओवे आपल्या मदतीला येतात. चैतन्य असे सर्व घेतात. ही जी उपाधी आहे म्हणजे शरीर आहे, त्या उपाधीमध्ये चैतन्य म्हणजे सच्चिदानंद रूप जे देव आहे तो सच्चिदानंद रूप गुप्त रूप आणि ह्या उपाधीमध्ये राहतो. आता ह्या उपाधीमध्ये देवच राहत असेल तर बाहेरच्या देवाच्या पूजेच्या निमित्ताने त्याला जेव्हा मी उदबत्ती ओवाळतो त्याचा गंध कोणाला मिळणार आहे? मला मिळणार आहे. मग तो गंध कसा असावा? 10 रुपयाला 100 का रुपयाला 1? अशा पद्धतीने साधा विचार असतो. समजून याला हे त्यांना ठाऊक आहे. सत्यनारायणाचे साहित्यच वेगळं असतं म्हणे. म्हणजे खारका सत्यनारायणाची वेगळ्या, आणखी काय काय जे जिन्नस असतं गाठोडं तयारच असतो. म्हणजे काय, जे कोणी खात नाही, खेड्यातली गोष्ट सांगतो मी, सिंगापूरातली गोष्ट सांगत नाही, जे कोणाला खाता येत नाही, जे कोणी बघत नाही ते सांगत. हे सत्यनारायणाचं साहित्य द्या, एक वेगळंच सेक्शन असतं त्यांचा. आणि तो वेगळं कमीत कमी खर्चामध्ये सत्यनारायण कसा आवर्त येईल हा विचार जो येतो, तर सत्यनारायण म्हणजे एक मारून मुटकून अंगावर बसवलेलं काय येतं, एक आहे ते पूर्वजाने काय कटकट लावून ठेवले मागे, करा श्रावणामध्ये शुक्रवारी केला, करायचा असतो म्हणून केला, असं उरकडा आवडलं ज्याला म्हणतात. असं नाही, ते फुलाचा असं आहे. या संबंधी तत्वज्ञान फार सुंदर आहे की हे जे शरीर आहे म्हणजे ही उपाधी आहे, त्या प्रत्येक शरीरामध्ये कोण वास करतं, फार छान आहे. नारायण असे विश्वी दासबोधामध्ये आहे बरं का. नारायण संबंध विश्वात भरून राहिलेला आहे, त्याची पूजा करीत जावी, त्याची पूजा करावी. पण कशी करावी? या कारणे तोषवावी कोणीतरी काया. फार सुंदर विचार आहे. यासाठी काय करावं? एखाद्या माणसाला किंवा एखाद्या प्राण्याला तुम्ही संतुष्ट करा, आणि एखाद्या प्राणाला तुम्ही संतुष्ट केलं की त्याच्यामध्ये असलेला जो नारायण आहे तो प्रसन्न होऊन जाईल. नाही तर आमचं काय होतं, विश्वामध्ये नारायणच्या गप्पा मारायच्या मोठ्या, नारायणाचे विश्वी. आता विश्वात भरून राहिलेल्या नारायणाची तुम्ही पूजा करणार कशी? तो विश्वातला तुम्हाला दिसतो का? त्याचा मला अंदाज तरी लागतो का? मग त्याची पूजा करायची खरी. मग कशी करायची? या कारणाने तोषवावी. एखादा कोणाजवळ गरीब असेल, गरजू असेल, तर त्याची तुम्ही त्याला संतोष द्या, त्याला प्रसन्न करा. त्याला जर प्रसन्न केलात तर कोण प्रसन्न होईल? त्याच्यातला नारायण प्रसन्न होईल. आणि त्याच्यातला नारायण प्रसन्न झाला की विश्वामधला नारायण प्रसन्न झाल्यासारखा होईल. आता बाहेरच्याच शरीरातल्या नारायणाला प्रसन्न करावं का आतल्या नारायणाला प्रसन्न केलं तरी चालेल? आणखी एक विचार येतो, वेगळाच विचार आहे. जसं बाहेरच्या शरीरात प्रत्येक नारायण आहे, या शरीरात आहे की नाही नारायण? मग नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत राहावी, या कारणाने तोषवावी कोणीतरी. आता कोणीतरी म्हणजे माझी आहे की नाही त्याच्यात? त्या कोणीतरी मध्ये माझी काय आहे की नाही? माझं शरीर त्यात आहे की नाही? मग माझं शरीर त्यातच आहे. मग उदबत्तीचा वास कोणाला येणार? नारायणाला. तीर्थ कोणाला मिळणार? नारायणाला. प्रसाद कोणाला मिळणार? नारायणाला. फुलांची सुंदर आरास केली तर फुलांचे जे आरासाचं सौंदर्य आहे ते कोणाच्या डोळ्याला दिसणार? माझ्या डोळ्याला. तर फुलांचा सुगंध येईल तो कोणाला येणार आहे? मलाच मिळणार आहे. अशा पद्धतीने प्रसाद आहे, तो प्रसाद कोणाला मिळणार आहे? तो समोरचा काही खाणार नाही आहे. मी काय नामदेव लागून गेलो नाही, माझा प्रसाद तरी खायला उचलून. आता मग त्याचा प्रसाद मीच खाणार आहे. आता मीच जर खाणार आहे तर मग त्याचा चांगला बदामाचा शिरा असावा की नाही? काय बदामाचा शिरा असायला असा व्यवस्थित विचार केला तर मग उपासनेची जी साधक पूजा नावाचा विधी आहे, तो पूजा नावाचा विधी सुद्धा आपल्याला मी देवाची पूजा करतोय. आणि देवाची पूजा शब्दाचा अर्थ असा होतो की आतमध्ये जो देव आहे त्या बाहेरच्या देवाच्या निमित्ताने मी आतल्या देवाची पूजा करतो. त्या बाहेरच्या पूजे निमित्ताने आतल्या देवाची पूजा करता करता बाहेरचे आणखी जे शरीर आहेत त्यांच्याबद्दल नारायण आहे, त्यांच्याबद्दला नारायणाची सुद्धा मी त्याला वेळी प्रसंगी गरजवंत बघू त्याला थोडीशी जरी मदत केली तरी काय होईल? या कारणाने तोषवावी कोणीतरी काया. असं देवाचा चेहरा प्रसन्न असावा तर देव ज्याच्यात दिसतो त्याचा चेहरा आपण प्रसन्न करावा. त्याचा विचार आहे, समजायला खूप सोपा आहे. देव प्रसन्न असतोच, कारण देव कसं असतं? हसतमुख असतं नेहमी. देव जर चांगला असेल म्हणजे मूर्ती चांगली असेल तर देवाची मूर्ती कशी असावी? हसतमुख असावी. असं आहे का? एकच कारण आहे, देव आनंदरूप असतो. आणि आनंदरूप देव, आनंद बाहेर प्रगट कोणत्या पद्धतीने होतो? हसण्याने होतो. हसतमुख देव मंदस्मित म्हणतात बरं का.
मंदस्मित ज्याच्या चेहऱ्यावरती दिसतं असा देव, तसा देव त्याला मंदस्मित का असतं? तो आनंदरूप आहे म्हणून. आनंदाच्या अभिव्यक्ती कशामध्ये होते? हसण्यामध्ये होते. आम्ही जो मूर्तीचा कॉम्प्रोमाइज केला असेल, म्हणजे स्वस्तातली आणली असेल, आता तिथे कॉम्प्रोमाइज असतं. आमच्याकडे खेड्यामध्ये पुष्कळ देवळं तयार होतात, देवळात मूर्तींची प्रतिष्ठापना होते, पण ते सगळं खर्च करतात, पण मूर्तीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज असतं. सुंदर ते ध्यान उभे विटे वगैरे असं कसं म्हणायचं होतं देवाला, असं प्रश्न निर्माण होतो. म्हणून देवाची मूर्ती छान एक कमीत कमी 1 फूटवरती उंच असावी, त्याचे नाक कान डोळे अगदी स्पष्ट असावेत, त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित दिसावं, आणि ते मंद स्मित हे आनंदाचं आतल्या त्याचं लक्षण आहे. त्याचा आनंद बघितला, त्याचं स्मित बघितलं की आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आपोआप आपल्या व्यवहारात माहिती आहे, हसतमुख माणूस बघितलं की आपल्याला छान वाटतं की नाही. आणि रडत राहू बघितला तर काय होतं? आपल्यालाही त्रास होत जातो. मग देवाचा चेहरा हसतमुख जर आम्ही रोज पाहिला तर आपल्याला आतून बरं वाटायला लागतं. अशा पद्धतीत तो एक देवाचा चेहरा झाला. देवाच्या पूजेतला म्हणजे देवालयातला, देवघरातला झाला. बाहेरचे देव आहेत त्यांचं काय? आता किती काय व्यवस्था आहे ना. आता आपल्याला जाता येता पुष्कळ भिकारी दिसतात बरं का भारतामध्ये. इकडची गोष्ट नाही, पुष्कळ भिकारी दिसतात, गरजवंत दिसतात. आता समजा जाता येता कोणी दिसला त्याला 5 रुपये दिले, 5 रुपये दिल्याबरोबर मी त्याच्या अनेकांचं चेहरे निरीक्षण केलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय दिसतं? 5 रुपये घेतल्याबरोबर एक समाधान दिसतं. आता ते समाधान कोणाला मिळालं? मग त्याच्यातल्या देवाला मिळालं, त्याच्यातल्या देवाला ते समाधान मिळालं. आता हे 5 रुपये सुद्धा द्यायचे नसतात आपल्याला, तर आमचे आर्ग्युमेंट्स तयार असतात. आता आम्ही याला 5 रुपये दिले तर हा लगेच आता प्यायला जाईल. आता हे बघा, आता याचा अर्थ असा होतो की 5 रुपयाच्या देण्याच्या अधिकारामुळे आम्हाला त्याचं ऑडिट करता येतं ताबडतोब. त्यांनी कसा खर्च करावा. आता मी त्याला काय मग वेदांत सांगू वगैरे तिथे भिकायला रस्त्यावर की ते दारू चूक नाही बाबा, दारू पिणं अधर्म आहे, ते पाप आहे, ते तू सोडून दे असं त्याला सांगू का रस्त्यावर? त्याला काही करायचं नसतं, त्याला 5 रुपये द्यायचे असतात. तो काय करेल ते करत. आपलं काम झालं, त्याचं काम त्यांनी करायचं, आपलं काम आपण करायचं. मग अशा आयत्या लोकांचं आपण पोषण करतो का? आता हे प्रश्न आहे. ते आईत खाऊ लोकांचं आपण पोषण करतो का? मग अशा लोकांना आम्ही असं प्रोत्साहन दिलं जर तर ते काम करणार नाहीत. असे कित्येक आमच्या डोक्यात कल्पना येतात. काही वेळा त्या कल्पना बरोबर असतात, काही चुकीच्या नसतात, पण बहुतेक वेळेला आपल्याला कळतं आंधळा आहे, लांगडा आहे, पांगळा आहे. आणि भारतासारख्या ठिकाणी तर चांगल्या माणसालाही काम मिळत नाही. आता हे विचार करण्यासारखा की हा काम करायचं नाही, आळस आहे म्हणून हा भीक बघतो, असा आम्ही जो विचार केला तर काम करण्याची इच्छा असणाराही काम मिळत नाही, त्याची व्यवस्था काय? असं विचार केला तर आपल्याला हे सगळं फार आपण जर आपलं हे वापरलं ना, आणि हे वापरायचं एकच कारण असतं, द्यायची इच्छा नाही, हे त्याचं मूळ आहे. आणि द्यायची इच्छा नसली की मग हे सगळे प्रश्न आमच्या समोर येतात, आणि मग काही हातात खिशात हात घालेला आत्ताच बाहेर देतो. असं किरकोळ द्यायचं असतं, आणि तेवढं दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ते जे समाधान आहे. गोंधळकरांचं एक फार चांगलं आहे, आल्या गेल्याला तुम्ही अन्न तरी द्या, नका पैसे देऊ हरकत नाही, पण भुकेलेला अन्न द्या. आता गोंधळकरांचं तुम्ही गोंधळाला गेलं तर जाडा येणारा तो प्रसाद असतो, त्याचा गैरफायदा घेणारे लोक आहेत. जे टुरिस्ट लोक आहेत ते नेमकं 12 वाजता सगळ्यांना घेऊन तिथे जातात. म्हणजे जेवणाचा खर्च एक खर्च संस्थांवर जातो. जाऊ दे, ते आता त्यांचं ते काय बिझनेस ज्याला म्हणतात त्या बिझनेसची पॉलिसी आहे, पण तेवढ्यासाठी ते थांबवायचंही बरोबर नाही. पण आल्या गेलेल्याला भोजन द्या, जेवण त्याला पोट भरू दे. त्याचं एवढा विचार आपल्याला करता आला तर मग नारायण असे विश्वी त्याची पूजा करत जावी, या कारणाने तोषवावी कोणीतरी काया, हे जे समर्थांचं वचन आहे ते समर्थांचं एक वचन लक्षात येईल. आणि ह्यासाठी विश्वात भरलेला नारायणाची पूजा करण्यासाठी एखाद्या माणसाला संतुष्ट करा, त्याची गरज बघून म्हणा. तुमचा तो असेल क्रायटेरिया तुमचा मदत करण्याचा, तो वापरा. तुम्ही तो मदत करण्याचा क्रायटेरिया वापरून त्याला मदत केली तर त्याच्या चेहऱ्यावरचा संतोष बघून आपल्याला कसं वाटेल? बरं वाटेल. आणि असं बरं वाटलं की मग समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे देवाची पूजा केली असा त्याचा अर्थ होतो. आता अशी जी पूजा आहे ही पूजा अतिशय व्यवस्थित आम्ही जर समजून केली तर त्या पूजेतून आणखीन पुढचे जे उपासनेची अंग आहेत बाकीची, त्या सगळ्या उपासनेच्या अंगाचा हळूहळू विचार करूया. तर पहिल्यांदा उपासनेचं एक अंग श्रवण, नवविधा भक्ती आपल्याला ठाऊक आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम वगैरे वगैरे. आता पहिलं जे श्रवण आहे ते श्रवण भक्तीचं अपरंपार महत्व आहे. आणि श्रवणामध्ये काय होतं, सगुण आणि निर्गुण या दोन्ही संबंधी श्रवणात व्यवस्था आहे. म्हणजे श्रवणामध्ये तुम्ही सगुणासंबंधी ऐकता, निर्गुणासंबंधी सुद्धा ऐकता.
आणि असं दोन्ही ऐकलं की सगुण आणि निर्गुण यांचा संबंध काय आपापसात ते आपल्याला कळतं. आणि मग निर्गुणाने कॉम्प्रोमाइज केलं, मग हेच सांगितल्यासारखं MOU त्यांच्यात झाला बरं का, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग, की मी असं असं तुमच्यासाठी घेतो, तुम्ही ते काय करा, तुम्ही त्याला देव समजा, असं तो अंडरस्टँडिंग एकमेकांना झालं की असं एक अंडरस्टँडिंग झालं. आपण जर समजून घेतलं तर जे निर्गुण आहे तेच आमच्या सोयीसाठी सगुण झालेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग सगुणाकडे बघितल्याबरोबर निर्गुणाची आठवण होते आणि निर्गुणाचं स्मरण झाल्याबरोबर सगुणाची आठवण होते. अशी आतमध्ये घडी बसून गेली. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे, निर्गुण आहे तेच सगुण आहे. तो त्यातलं जे द्वंद्व आहे ते द्वंद्व आपलं आतमधलं मनातलं देऊन जातं. नंतर मी सगुणाची उपासना करायची का निर्गुणाची करायची, सगुणाची उपासना श्रेष्ठ का निर्गुणाची उपासना श्रेष्ठ. आता असं श्रेष्ठ कनिष्ठाची भानगड आली ना की आमचा लगेच स्टेटसचा प्रश्न येतो. माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की सगुणाची उपासना करण्यासारखा मी काय अगदीच असा तसा नाही. म्हणजे मी कसा आहे, मग मी काहीतरी बुद्धिमान आहे आणि बुद्धिमान असल्यामुळे मला सगुणाची उपासना शोभून दिसत नाही. ती कशाची उपासना होते, जरा भोळेपणाचा भाव आहे त्याच्यामध्ये. आणि जिथे भोळेपणा असतो तिथे बुद्धिमंत लोक सहसा भोळेपणा पत्करायला तयार होत नाहीत. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही भोळेपणा विणं जाणीव तो शिणं होत असे. फार सुंदर विचार आहे तो. तुकाराम महाराज म्हणतात हे एकच ठिकाण असं आहे की जिथे भोळेपणा पत्करलाच पाहिजे. म्हणजे निर्गुणालाच तुम्ही सगुण म्हणण्याचा भोळेपणा पत्करला पाहिजे. आणि असं तुम्ही भोळेपणा पत्करलात तर तुमचे सगुण आणि निर्गुण यांची एका वाक्यात होऊन जाईल. आणि मग दोन्हींच्या मनात, दोन्हींच्या संबंधी आपल्या मनात जो गोंधळ आहे तो गोंधळ होऊन जाईल. म्हणून तुका म्हणे नाही भोळेपणा विणं जाणीव तो क्षीण होत असे. आता इथे भोळेपणा म्हणजे बावळटपणा नव्या, ते खूप लक्षात घ्यायचं. म्हणजे आता काय होईल, व्यवहारातला जर भोळा शब्दाचा अर्थ घेतला तर तो जास्त भोळा तो जास्त भक्त, असं काहीतरी विचित्र समीकरण त्यावेळी. तर भोळेपणा म्हणजे बावळटपणा नव्हे, कुणी काय येऊन फसवून जावं, कुणी काय थापा मारावं, त्याकडून काही काढून घ्यावं, असा भोळेपणा शब्दाचा मुळीच अर्थ नाही. भोळा शब्दाचा नेमका अर्थ असा आहे की मूळचं निर्गुण निराकार असलेलं जरी सकून निराकार झालेलं असलं तरी त्याच्या मूळ स्वरूपात फरक पडलेला नाही. जसं सोनं आणि सोन्याचा अलंकार यात फरक नाही. फार अतिशय सुंदर दृष्टांत आहे सोनं आणि सोन्याचा अलंकार. त्याला गुलाबराव महाराज जे आहेत प्रसिद्ध होऊन गेले, अनध्यस्त विवर्ताची भाषा बोलतात. आता अनध्यस्त विवर्त म्हणजे काय ते सांगत बसत नाही, असं कारण आहे. मी पंडित असल्यामुळे मला जे समजतं ते तुम्हाला समजणं शक्य नाही. रामकृष्ण. आता अशी काहीतरी भाषा आहे अनध्यस्त. त्यातून एकच तात्पर्य घ्यायचं, ज्या क्षणी मला दागिना दिसतो त्या क्षणी सोनार कोणत्या दृष्टीने बघतो दागिन्याकडे. फार सुंदर विचार आहे तो, अतिशय सुंदर विचार आहे. समजा मला काही घरात अडचण झाली आणि घरातली एक पाटली मी सोनाराकडे घेऊन गेलो विकायला, तर सोनार त्या पाटलीकडे कोणत्या दृष्टीने पाहिजे, त्याचा घाट बघील, तर त्याचं डिझाईन बघील का नक्षी बघील, काय बघील, त्यातलं काहीही बघणार नाही. तो कोणत्या दृष्टीने बघणार आहे तिकडे, फक्त सोनं किती आहे त्याच्यात, अस्सल सोनं किती आहे, तांब त्यात किती आहे, कसबीस लावून तुमच्या बांगडीच्या बांगडीपणाची तो यत्किंचित फिकीर करणार नाही. बांगडीच्या बांगडीपणाची इतकीच फिकर करणार नाही. तो तिकडे कोणत्या दृष्टीने पाहिल, सोन्याच्या दृष्टीने पाहिल. आणि आम्ही जेव्हा सोनारा दुकानात जातो तेव्हा काय आणायला जातो, बांगडी आणायला जातो. मग लक्ष कुठे जास्त असतं, घाट कसा आहे, डिझाईन कसा आहे, मॉडर्न आहे की नाही, आता इत्यादी इत्यादी ह्या विचारामध्ये आमचं लक्ष डिझाईनकडे असतं, सोनारा लक्ष सोन्याकडे असतं. तसं अस्सल जो भक्त असतो त्याचं लक्ष निर्गुणाकडे असतं. आता ह्याही आम्ही समजूत बरोबर करून घेतली तर मग सोनं म्हणू की बांगडी रे. आता विचार केला तर सोनं म्हणू की बांगडी, ह्याचं उत्तर काहीच नाही. सोनं आणि बांगडी दोन्ही काय आहेत, सोनं आणि बांगडी दोन्ही एकच आहेत. हे जसं सोनं आणि बांगडी एक, तसं सगुण निर्गुण दोन्ही एक. यत्किंचित मनात शंका याची गरज नाही. अशी स्थिती जर श्रवणाने प्राप्त होते. हे ज्ञान कशाने मिळतं, यथार्थ श्रवण झालं, जे श्रवण व्हायला पाहिजे तेच झालं तर. नाही तर चमत्काराच्या कथांचं जर श्रवण झालं तर ते एक बडी भानगड आहे. देव प्रसन्न झाला, त्याने म्हटलं वत्सावर माग, आणि मग एवढी मोठी यादी. कशाची यादी, हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, इतकं पाहिजे तितकं पाहिजे. वास्तविक जे शहाणे असतात ना त्यांना कळतं की याला कोणती यादी सांगण्यात अर्थ नाही. कारण यादी सांगितली तर करायचं तो करणार, त्याला जे करायचं तेच करणार. हिरण्यकश्यपूने मोठी यादी सांगितली होती की उमऱ्याच्या आत नको, उमऱ्याच्या बाहेर नको, सकाळी नको,
रात्री नको. आता अशा पद्धतीने त्यांनी मुठ्ठी आधी केली होती. एक शहाण्यासारखं म्हणायचं की नाही कधीच मला नको म्हणून, तसं नाही केलं. ते स्वतःच डोकं चालवायला गेला आणि डोकं चालवायचा परिणाम काय झाला, सगळ्याला होय म्हटलं त्यांनी, पण कशालाही नाही म्हणाला नाही. पण त्याला करायचं ते सोडलं नाही. बाहेर नको, आत नको, उमऱ्यामध्ये दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी, अशा पद्धतीने. आता ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर वरदान मागायचं भानगडीत पडला तर त्याला तू नाही म्हणत नाही कशाला सुद्धा, पण त्याला करायचं ते केल्याशिवाय सोडत नाही. आणि वरदान मागून मागून काय म्हणणार तुम्ही, पृथ्वीवरच काहीतरी म्हणणार, लौकिकातच काहीतरी म्हणणार, प्रपंचातलंच काहीतरी मागणार, या पलीकडे काय मागणार. आणि प्रपंच कसा असतो, सतासत विलक्षण अनिर्वचनीय. बोलण्यातच मेळ नसतो आमच्या. एकीकडे म्हणायचं प्रपंच मिथ्या आहे आणि एकीकडे मागताना सगळं प्रपंचातलंच मागायचं. आता मिथ्या का मग खरं, आता हे काय कशाचा सगळा घोटाळा आहे. आणि सगळा घोटाळा असण्याचं एकच कारण आहे की ते श्रवण नसतं, यथार्थ श्रवण ज्याला म्हणतात. जे ऐकलंच पाहिजे ते ऐकायचं नाही. मग चमत्कारांच्या गोष्टी ज्या प्रमाणात मी जास्त ऐकू त्या प्रमाणात चमत्काराच्याच मागे आम्ही धावू. आणि चमत्काराच्या मागे गेलो की मग असणारे चमत्कार, नसणारे चमत्कार, दोन्हीची गल्लत होऊन जाते. आणि दोन्हीची गल्लत झाली की आमचं परमार्थ चमत्कारमय होऊन जातो. आणि असा परमार्थ चमत्कारमय झाला की खरा जो चमत्कार आहे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा, मोक्षाचा जो चमत्कार आहे, तो मोक्षाचा चमत्कार कधीच होत नाही. असे फालतू चमत्काराच्या आम्ही जर मागे लागलो तर मग खरा जो चमत्कार आहे, आनंदमय मी आहे हा जो अनुभव आहे, हा घेणं, द्वंद्वातीत होणं, शांत होणं, निर्भय होणं, तृप्त होणं, हा फार मोठा चमत्कार आहे मानवी जीवनातला. कारण सहसा आपला कोणाच्या वाटाला ते येत नाही. म्हणजे कधी वाटायला येत नाही ते मिळणं याला चमत्कार म्हणायचं का इकडचं काहीतरी मिळायला चमत्कार म्हणायचं. आता हा विचार आम्ही बरोबर केला तर चमत्कार प्रधान परमार्थ आला की त्याचा नाश ठरलेला आहे. म्हणजे कोणाचा, त्या साधकाचा नाश ठरलेला. नाश कशा दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने नाश आहे. एक मोठा चमत्कार तपासून बघूया आपण ज्ञानदेवांचा, चांगदेवांचा. मेलेला माणूस जिवंत करणे यापेक्षा मोठा चमत्कार या जगामध्ये दुसरा नाही. आता तपासून बघूया, अगदी लॉजिकली तपासून बघायचा. आता लॉजिकली तपासून बघितल्यानंतर ज्याने मेलेली माणसं उठवली ते आज आहेत का? ज्ञानेश्वर महाराज आहेत का? नाहीत. चांगदेव महाराज आहेत का? नाहीत. ज्यांना उठवलं ते तरी आज आहेत का? ज्यांना उठवलं म्हणजे ज्यांनी सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला ते सच्चिदानंद बाबा तरी आज आहेत का? तेही नाहीत. मग ज्यांच्या देखत उठवलं ती माणसं तरी आज आहेत का? ती माणसं पण नाहीत. ज्या पृथ्वीवर हा चमत्कार झाला ती पृथ्वी तरी शाश्वत आहे का? कसा विचार असतो, शास्त्रीय विचार. हे चारही गोष्टी जर शाश्वत असतील तर चमत्काराची किंमत किती, एवढ्या मोठ्या चमत्काराची किंमत किती. म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या चमत्काराला किंमत अजिबात नाही. मग किंमत कशाला आहे? मी देहरूपाने अनित्य आहे आणि आत्मरूपाने नित्य आहे हे जर लक्षात आलं तर चमत्कार म्हणतात. आणि मग देह जावो अथवा राहो पांडुरंगी वेळ भाऊ. आता हे जे काय गाणं म्हणायला छान आहे बरं का, काय छान आवाज असतो, गोड गोड. देह जावो अथवा राहो, कोणाचा? तुकाराम महाराजांचा. ती वाटणी सुद्धा ती कायमची ठरलेली. त्यांचा देह जावो अथवा राहो, माझा मात्र कसा अखंड राहो, अशी वाटणी आहे. ती भजन म्हणताना अखंड वाटते अशी असेल तर त्या भजनाचं करायचं काय, त्या तुकाराम महाराजांचं करायचं काय, तर संगीताचं करायचं काय, कशाचंच काही अर्थ नाही. असं काहीतरी खेळ ज्याला म्हणतात तो खेळवतो. आणि खेळवतो एकच कारण आहे, यथार्थ श्रवण झालेलं नसतं. म्हणून श्रवणाचं अपरंपार महत्व आहे. श्रवणाचे 3 समास आहेत दासबोधामध्ये. 3 समास घालण्याचं एकच कारण आहे, महात्म्य आपल्याला कळावं की श्रवणा वाचून माणसाला काही कळत नाही आणि ते यथार्थ शास्त्रशुद्ध श्रवण झालं असलं पाहिजे. आणि ते शास्त्रशुद्ध श्रवण असा असतं, त्याचा अर्थ असा होतो की त्यात श्रोत्याचं कल्याण झालं पाहिजे, सांगणाऱ्याचं कल्याण नाही. जो रामकृष्ण हरी एवढ्यावर मी थांबून जातो. सांगणाऱ्याचं कल्याण फार मोठ्या प्रमाणावर होतं. प्रचंड प्रॉपर्टी तयार होता, आश्रम तयार होतात, मोठे मोठे काय 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 होत झालं सांगणाऱ्यांचं. ऐकणारे सप्लाय करत राहतात. जाऊ द्या, आता फार ह्याच्या संबंधी जास्त बोलत नाही मी. आपण एक विचार करूया, यथार्थ श्रवण नसलं म्हणजे काय काय होतं ते आपला विचार चाललाय. म्हणून श्रवण हे पहिलं आहे, भक्ती साधनातलं पहिलं साधन आहे श्रवण. आणि श्रवण म्हणजे यथार्थ श्रवण. म्हणून संत जे सांगतात ते खरं. मग आमचा एक कायमचा निश्चय असला पाहिजे की भगवद्गीता सांगते ते खरं, उपदेशाचा सांगतात ते खरं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम रामदास हे जे सांगतात ते खरं. आणि ह्याच्या बाहेरचं जे कोणी सांगत असेल तर ते खोटं. अतिशय पक्क पाहिजे या बाबतीत, अतिशय पक्क. निदान मराठी माणसांनी तरी
या पाचच्या पलीकडे जायचं कामच नाही. मग तुळशीदास काय चुकीचं सांगतात? काही नाही. कुणी काय चुकीचं, कुणी काय संत दुसरे चुकीचं सांगतात का? नाही. पण मराठी माणसाला या पाचच्या पलीकडे जाण्याचं अजिबात कारण नाही जर आम्ही विचार केला तर. आणि एक सांगतो तुम्हाला, परमार्थामध्ये कधी अपडेट नसतो. अपडेट म्हणजे काय? आता हा अब्सोल्यूट झाला विचार आणि आता नवीन जगाचा नवीन काहीतरी परमार्थ शास्त्राचा विचार असला पाहिजे असं अजिबात नाही. जे आहे ते एकदा जे पक्का केलेलं आहे उपनिषदाने, भगवद्गीतेने, संतांनी, ते सगळं आहे ते फायनल आहे, त्यात अपडेट नाही. आणि परमार्थामध्ये मला असं वाटतं की या बोलण्याला काडीची किंमत नाही. माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं की हे दोन शब्द जे, दोन वाक्य जे आहेत त्या परमार्थाची किंमत शून्य आहे. परमार्थात ती किंमत शून्य आहे. कोणाला वाटतं? मग भगवंताला काय वाटतं गीतेमध्ये, ज्ञानेश्वर महाराजांना काय वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांना काय वाटतं गाथ्यामध्ये. या पाचच्याशी सुसंगत जे विचार असतील ते विचार घ्यायचे आणि याच्याशी सुसंगत नसतील ते सोडून द्यायचे. एवढा जर आमच्याजवळ विवेक असेल, एवढा विवेक असेल, एवढा विचार असेल तर फार मोठमोठ्या ग्रंथांच्या अभ्यासाची गरज द्या. पण हे मात्र अतिशय व्यवस्थित समजावून घेण्याची गरज आहे. हे जे ग्रंथ आहेत ते एक तरी ग्रंथ आपला करून घ्यावा असं म्हणतात. म्हणजे एकाच तरी ग्रंथाचं पूर्णपैकी तुम्हाला आकलन झालेलं असलं पाहिजे. आणि एकाचं आकलन झालं की बाकीच्या चारचं आकलन झाल्यासारखंच आहे. कारण ह्यात जे सांगितले तेच वेगळ्या शब्दात, वेगळ्या शैलीमध्ये, कदाचित वेगळ्या वृत्तामध्ये त्यामध्ये सांगितलं असतं, काही वेगळं सांगितलं असतं. पण एक फरक असतो की समजा एक ईशावास्य उपनिषद आहे, त्यात ब्रह्माचं जे वर्णन केलंय ते, आणि केनोपनिषदात ब्रह्माचं वर्णन केले ते, दोन्हीमध्ये जे वर्णन केले असतात ते कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजे काय, एकमेकांना अतिशय पूरक असतात. आणि 10 उपनिषद मिळून ब्रह्म नावाचं तत्व आहे, अध्यात्मशास्त्रच आहे, त्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास पूर्ण होऊन जातो. म्हणून दशोपनिषद वेगळा अप्रोच, वेगळी शैली, सगळं म्हणून काय होतं, एकाच ब्रह्माचं यथार्थ चिंतन होतात. उदाहरणार्थ केनोपनिषदामध्ये काही काही असं वाक्य यन मनसानं म्हणते, म्हणजे ज्याचं मनाने मनन करता येत नाही, ज्याचं मनाने मनन करता येत नाही असं मन सांगतं. आणि भगवद्गीता काय सांगते, मनसा एव आप्यव्यम प्राप्तव्यम, मनानेच त्याची प्राप्ती करून घ्यावी. आता एकदा गीता सांगते मनाने प्राप्ती करून घ्यावी आणि उपनिषद सांगतं मनाने प्राप्त होणार नाही. संगती कशा लावायची? यात विसंगती आहे का? यात विसंगती नाही. तर मनाने त्याचा विचार करता येतो आणि अनुभव आल्यानंतर मन मागे पडतं. अनुभव ज्या क्षणी येतो त्या क्षणी मन नावाचे जे तत्व आहे ते मागे पडतं. आणि ते मागे पडल्यामुळे मनाला अनुभव आला असं म्हणण्याची व्यवस्था नाही. मनाने परोक्ष ज्ञान होतं. म्हणजे काय, शब्द ज्ञान होतं ते मनाने होईल, बुद्धीने होईल. पण अनुभव ज्या क्षणी येतो त्या क्षणी बुद्धिनिवृत्त होऊन जाते. आणि बुद्धिनिवृत्त झाल्यामुळे मना अनुभवाला हे कधीही अनुभवाला येत नाही. आणि मला ब्रह्माचा अनुभव आलेला आहे असं जो म्हणतो त्याला तो आलेला नसतो. केनोपनिषद सांगता मला ब्रह्माचा अनुभव आला असं जो म्हणतो त्याला तो नक्की आलेला नाही. आणि जो आला नाही असं म्हणतो त्याला तो आलेला असण्याची शक्यता आहे. ते काय विचित्रच आहे. मग आता आला आहे सांगावं का नाही असं सांगावं? आला आहे असं सांगावं, नाही म्हणणं सोयीस्कर दिसतंय म्हणून नाही म्हणून मोकळे होऊया असं ते सोय बी काय भानगड त्याच्यामध्ये वास्तव आहे काय. त्याचं कारण आहे, ज्या क्षणी मला अनुभव येतो त्या क्षणी अनुभव घेणारा शिल्लक राहत नाही. अनुभव घेणारा अनुभव रूपच होऊन जातो. आणि अनुभव घेणारा अनुभव रूप झाला की मला अनुभव आला असं सांगायला शिल्लक राहत नाही. ह्याला साक्षात्कार म्हणतात. ह्याला काय नाव आहे? असं झालं की त्याला साक्षात्कार म्हणतात. आणि असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत झालेले साक्षात्कार सगळे जे असतात ते सगळे कुचकामी असतात. त्या साक्षात्कारांचा फार तो उपयोग होतो. ठीक आहे, आपल्याला जरा उत्तेजन मिळतं. व चांगले स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये देवदेवतांचं दर्शन झालं, मला ज्ञानेश्वर महाराज दिसले, मी त्यांच्या बाहेर डोकं ठेवलं, आनंदीला गेलो, चांगला आहे. चांगला आहे म्हणजे कसं, उत्तेजन मिळतं. आपलं बरोबर योग्य मार्गाने चाललेलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण त्याला साक्षात्कार म्हणायचं नाही ना, तर झालं आपलं काम. ज्ञानेश्वर आनंदीला गेलो, पावलावर डोकं ठेवलं, आता आणि याच्या पुढे काय राहिलं. अशा पद्धतीने जर कुठेतरी अलीकडच्या मुक्कामावर थांबून राहिलो तर खरा जो मुक्काम आहे तो मुक्काम गाठताच येत नाही. इतके सगळे बारकावे ह्या क्षेत्रात आहेत आणि सगळे बारकावे आपल्याला श्रवणाशिवाय समजत नाही. म्हणून श्रवण यथार्थ असलं पाहिजे. आणि यथार्थ श्रवणामध्ये शास्त्रशुद्ध श्रवण असलं पाहिजे, संतांना मान्य असलेलं श्रवण असलं पाहिजे. एखादं मॉडर्न पद्धतीने आपल्याला एखादी मांडणी केली की आपल्याला एकदम कॅची वाटतं. कसं वाटतं? एकदम इट कॅचेस युअर इमॅजिनेशन. आता ते बरोबर आहे आणि काय त्यात मी चूक नाही. दुसरं एक उदाहरण, आता जे कृष्णमूर्ती म्हणतात वर्तमानात राहा,
जे कृष्णमूर्तींचं म्हणणं आहे. आता म्हणणं अगदी बरोबर आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी हे अगदी जसंच्या तसं वेगळ्या भाषेत सांगितलंय. जो पुढील पैसे पारुखे मागील स्मरावे ठावे टाके ऐशिया सरसीय भूमिके समाधी राहे. याचा अर्थ असा होतो की पुढील पैसे पारुखे, पुढचा विचार आहे अजिबात शिल्लक राहत नाही, पुसून जातो. मागील स्मरावे म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टीचं स्मरण हे ठाके अजिबात थांबून जातं. ऐशी सरसीय भूमिके, अशी जी सरस भूमिका आहे बदली, जिथे भूत नाही, जिथे वर्तमान आपलं भविष्य नाही, असं जे वर्तमान काळ आहे त्या वर्तमानामध्ये जर आमची बुद्धिवृत्ती राहिली त्याला समाधी असं म्हणतात. काय वेगळं सांगितलं ते सांगितलंय. वर्तमानात राहा सांगणं काय, आणि पुढील पैसे पारुखे मागील स्मरावे ते ठाके. आता वर्तमानात कसं राहायचं त्याची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराज आमची करून दिलेली आहे. आता असा विचार हे केव्हा आम्हाला कळतं? अभ्यास केला यथार्थ तर कळतं. म्हणून अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून माझ्यात हे अभ्यास मिळ. ज्ञानेश्वरांची आज्ञा की अभ्यास केला तर एकही गोष्ट अवघड नाही, म्हणून तू काय कर, अभ्यास कर आणि माझ्या स्वरूपात येऊन मिळ. हे सगळे संतांचे विचार आहेत. म्हणून श्रवण नावाचे एक उपासनेचं आहे, श्रवणम कीर्तनम. आता कीर्तन भक्ती नावाची एक भक्ती आहे, आणि कीर्तन शब्दाचा अर्थ असा होतो की देवाचे गुण, जे देवाचे गुण आहेत, देवाचं जे ऐश्वर आहे सगुणाचं निर्गुणाचं, त्या दोन्ही संबंधी बोलावं, सांगावं, ऐकावं, वाचावं, या सगळ्याला कीर्तन असं म्हणतात. आपल्याला कीर्तन शब्दाची कल्पना आहे की 5-50 माणसं असली पाहिजेत, टाळ मृदुंगाचे असले पाहिजे, चाल असले पाहिजे. ते बरोबर आहे, ते एक सांप्रदायिक कीर्तन म्हणतात त्याला, ते कीर्तनच आहे. पण तेवढंच एक कीर्तन आहे असं मुळीचं नाही. तर कीर्तन शब्दाचा नेमका अर्थ असा आहे, कीर्तन करणे शब्दाचा अर्थ स्तुती करणे, त्याचं महात्म्य सांगणे. कीर्तनाचं उद्दिष्ट ते आहे की सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपांचं जे महात्म्य आहे ते एकमेकात त्याची चर्चा करणं, एकमेकाशी बोलणं, वाचणं, ऐकणं, सांगणं. 2च माणसं असलं तरी कीर्तन होतं बरं का. कीर्तनाला 100 माणसं लागत नाहीत, 2 माणसातही कीर्तन होतं, आणि 1000 माणसात सुद्धा कीर्तन होऊ शकतं. तर कीर्तन शब्दाचा हा अर्थ लक्षात घेतला तर 2 जण एकमेकाशी बोलायला लागल्यानंतर काय करतात, एकमेकाशी तेच बोलतात. तुष्यंतीचं रमंतीचं, नारद भक्ती सूत्रात विचारले बरं का, तुष्यंतीचं रमंतीचं म्हणजे एकमेकाशी देवासंबंधित बोलतात, देवाचे पराक्रम सांगतात, देवाची गाणी गातात, आणि तुष्यंती त्यात त्यांना संतोष होतो, त्यातच रमतात. म्हणजे कीर्तन शब्दाचा हा अर्थ लक्षात घ्यायचा. कीर्तनामध्ये नुसतं सांप्रदायिक कीर्तन वाळवंटात चालतं ते कीर्तनच आहे, किंवा समर्थ संप्रदाय सांप्रदायिक कीर्तन ते कीर्तनच आहे. कीर्तनात 2 प्रकार आहेत, एक त्यात पूर्वरंग उत्तररंग असतो असं कीर्तन, आणि दुसरं एक अभंग घेऊन त्याचं स्पष्टीकरण करत जाण्याची गेली ते वारकऱ्यांची, ते वारकरी पद्धतीचं एक कीर्तन असतं. दोन्ही कीर्तनच आहेत, आणि दोन्ही देवाला तेवढीच मान्य आहेत. त्या कीर्तनात काही फरक नाही. पण कीर्तनाचं आपल्याला लक्षात आलं की कीर्तन समाज प्रबोधनाचं एक मोठं साधन आहे. जर अनेकांना बरोबर घेऊन कीर्तन केलं तर मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन होऊन जातं. आणि म्हणून कीर्तन तसं करणं हे बरोबर आहे, आणि 2 जणांत कीर्तन करणं हे बरोबर आहे. म्हणून षड्गुणेश्वर संपन्न ईश्वर आहे. यशश्री अवधार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असे ईश्वराचे 6 गुण आहेत. त्या ईश्वरांच्या 6 गुणांचा आतही विचार करावा आणि बाहेर तो विचार सांगावा. आणि ईश्वराच्या ह्या 6 गुणांचा विचार जर आम्ही करायला लागलो, सांगायला लागलो, तर त्या गोष्टीच्या त्यातल्या आमच्याजवळ असतात, त्यातला आमचा अहंकार कमी होतो. सगळ्याचे उद्दिष्ट कशासाठी करायचं. आता ईश्वर यशस्वी आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असे 6 गुण ईश्वराजवळ आहेत. षड्गुणेश्वर संपन्न असं म्हणतात ईश्वराला. आता ईश्वर यशस्वी आहे. मला असं वाटतं मी सुद्धा कसा आहे, यशस्वी आहे. पण एक रहस्य सांगून टाकतो की कोणत्याही माणसाच्या यशाला एखादा तरी डाग कुठेतरी असतोच. कोणताही माणूस असू दे, तर किती यशस्वी असू दे, त्याला एखादा तरी डाग तो त्यालाच माहीत असतो. काय डाग आहे तो त्यालाच माहीत असतं. आपल्या यशाला कुठेसा डाग पडलाय हे मी जगाला कधी कळू देत नाही. जगाने जर मला सांगायचा प्रयत्न केला अजिबात ऍक्सेप्ट करत नाही. पण आत माहीत असतं नक्की काय आहे त्याला डाग आहे. मी माझं यश सांगतो तुम्हाला, म्हणजे सोपं होऊन जातं. माझ्या दवाखान्यात 15 बेड्स होते. मला असं वाटायचं की एक दिवशी तरी निदान 15च्या 15 बेड्स भरलेले आहेत असं दृश्य मला दिसावं. इच्छावर काय 15च्या 15 बेडवर पेशंट आहेत असं डोळे भरून मला बघता यावं असं मला वाटायचं नाही. आता त्यासाठी मी सगळे प्रकार केले. ज्यांना गरज नाही त्यांना ऍडमिट केलं,
जे बरे झाले होते त्यांना जाऊ दिले नाही. अशा पद्धतीने सगळी मी खटपट केली तरी सगळे अगदी मॅक्सिमम 13 बेड भरली, 14. त्याच्या पलीकडे 15 बेड भरेच ना. रोज घरात माझी बुणबुण, 15 बेड भरत नाही, 15वा बेड भरत ना. आता काय करू? शेवटी माझी बायको म्हणाली तुम्ही झोपा त्याच्यावर म्हणा. यातून एक निष्कर्ष निघतो की अशी सामान्य जी इच्छा माझ्या मनामध्ये 15 बेड भरलेली दिसावीत, ती सुद्धा मला, त्याला सुद्धा यश येत नाही. मग मी किती यशस्वी असेल? मग त्या ईश्वराला किती यश मिळालं? एक क्षणभर त्याने फक्त विचार केला, एकोहम बहुश्याम प्रियाय. त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली. एका क्षणभराच्या त्या इच्छेला एवढं मोठं यश आलं. मग त्याच्या यशाच्या मनाने माझं यश कसलं? विचार केला तर आपल्याविषयी, यशाविषयी आपल्याला काय निर्माण होणार नाही? जराही अहंकार निर्माण होणार नाही. आणि मग अहंकार लयाशिवाय परमार्थ साधन होत नाही. तैसा चित्ते अंत ठाऊ दिव्य सकल शास्त्रांचा जरा असावं. मग उद्या आपल्याला सांगतात तुमच्या मनामध्ये जर अहंकार जागा असेल आणि तुमच्या वाणीने तुम्ही सगळी शास्त्र घडाघड जरी म्हणत असला तरी अशा माणसाला कोट्यावधी जन्म गेले तरी सुद्धा मोक्ष मिळणार नाही. हा आशीर्वाद कोणाचा आहे? ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. तैसा चित्ते अंत ठाऊ. आणि आतमध्ये अहंकाराला जर कुठे ठाव असेल, जागा असेल, आणि जिव्हे सकल शास्त्रांचा सराव, 14 विद्या 64 कला, षटशास्त्र संपन्न आहे, सगळी दर्शनं एकदम पाठ आहेत, त्यातले उत्तर पक्ष पूर्व पक्ष हे सगळं माहिती आहे, वादविवादात त्याच्यासारखा चतुर दुसरा कोणी नाही. पण आत अहंकार असेल तर कोट्यावधी जन्मानंतर सुद्धा याला मोक्ष मिळणार नाही. हे जर वास्तव लक्षात आलं तर माझा अहंकार कमी होण्याचा एकच मार्ग माझ्याजवळ आहे की त्याचे यश गाणं, त्याचं यश जे आहे त्याचं यश मनामध्ये घेणं, त्याचं यश सांगणं, त्याच्या यशाची चर्चा करणं. हे झालं तर माझ्या यशाची चर्चा थांबेल. आणि प्रत्येक माणसाला आपल्या यशाची चर्चा हवीशी वाटते की नाही हो? हवीशी वाटते की नाही? सगळ्यांना हवं असं वाटतं. तुम्ही मुरगडात या, कशाला या? मी किती मोठा होतोय ते तुम्हाला तिथे आल्याशिवाय कळणार नाही. आता असलं जे काही चालतं ते असलं विचारून तुम्हाला त्याचे काय अंदाज येणार? काहीच अंदाज येणार नाही. पण मला अंदाज तुम्हाला आला असं तर चैन पडत नाही. मग काय करायचं? तुम्ही तिथे या. आता हे जे काही बोललं आहे ते यश आहे, श्री आहे. श्री म्हणजे संपत्ती आहे. त्याचा परमार्थ शास्त्र किती सुंदर पद्धतीने विचार पुढे घेऊन जातं आणि आपल्या सगळ्या हिताची व्यवस्था कशी करतं यामुळे विचार बरोबर केला असला आणि माहीत असलं पाहिजे. मी कीर्तन करतो कशासाठी करतो? तर त्याचं यश गायचं आहे, माझं यश नाही गायचं. कारण त्याच्या यशाच्या मानाने माझं यश क्षुल्लक आहे हे माझ्या लक्षात आलं तर नाही तर काय होईल? त्याचं यश सांगायचं मेकॅनिकली आणि आपल्या यशाची पिपाणी वाजवत बसायचं. हे दोन्ही हातात दात घालून जर कसं होईल? त्याचे यश कशासाठी गायचं? माझं यश त्यापुढे कपदार्थ आहे हे लक्षात येण्यासाठी. कपदार्थ का म्हणायचं? अहंकार होऊ नये म्हणून. यशाने जे मिळायचं ते मला मिळणारच आहे. व्यावहारिक दृष्टीने त्या यशाने मला जे मिळायचं ते मिळालेलं आहे. जे मिळायला हवं ते मिळणार आहे. मग यश सांगितलं तरी मिळणार आहे, नाही सांगितलं तरी मिळणार आहे. साधी सोपी गोष्ट आहे. मुरगुडाला एका डॉक्टरांची युक्ती सांगतो तुम्हाला. मी माझ्या व्यवसायामध्ये समजून सांगतो बरं का. मुरगुडजवळ शिंदेवाडी नावाचं गाव, 1 किलोमीटर अंतरावर आहे. मे महिन्यामध्ये लग्न होतं एक त्या शिंदेवाडीत. पुष्कळ मुंबईच्या लोकांनी. आता मुंबईचे लोक आल्यानंतर त्यांना त्या लग्नाचं जे जेवण होतं त्या लग्नाच्या जेवणाची बाधा झाली, विषबाधा झाली त्यांना. तर 30 पेशंट मुंबईचा पत्ता सांगून त्याच्या दवाखान्यात आले. केस पेपर केला प्रत्येकाने पत्ता कोणता सांगितला? मुंबईचा. आता त्याचा उपयोग झाला याला. बघा, मुंबईपासून माझ्याकडे लोक येतात. आता ते कशासाठी आले होते? त्या विचाराने मुंबईवर आले होते, अन्न विषबाधा आली, तुझ्या दवाखान्यात आले, पेपर काढताना त्यांनी मुंबईचा पत्ता सांगितलं. हे सगळं बरोबर झालं. पण ते जर मी पत्ता दाखवत बसलो सगळ्यांना पेपर, माझ्याकडे कुठून पेशंट येतात? मुंबईवर. ते खरं असतं का हो? खरं असतं का ते? असं ते विचार केला. ते याला जाहिरातबाजी म्हणतात. ते अशी जाहिरातबाजी करून आमच्या व्यवसायात तर अजिबातच परवानगी नाही जाहिरातबाजी करायला. मग नसायची, जाऊ द्या. आता पुढे सांगा. आमच्या पूर्वीचं असं होतं, पाटी सुद्धा किती लांबी रुंदीची लावायची हे सुद्धा आम्हाला बंधन होती. इतकंच पाटी असलं पाहिजे. आमच्या नावाच्या पाट्या आता ते बाण आणि ते असलं काही टीव्हीवरती जाहिराती अजिबात पाळून गेली होती त्याची. प्रोफेशनल एथिक्स म्हणतात तसं ते एथिक्सचा भाग होत आहे. यश श्री, श्री म्हणजे संपत्ती. आता मी किती श्रीमान आहे प्रत्येकाला थोडंसं वाटतं बरं का. आपल्याजवळ काय आहे? बरंच काही आहे असं वाटतं. तर थोडंसं दुसऱ्याला दिसावं असं सुद्धा वाटतं. पण तो किती श्रीमान आहे? आता माझ्याजवळ अशी कल्पना करा, माझ्याजवळ एक टन सोनं आहे. काय हरकत नाही ना?
वचनेशी किंवा दरिद्र होता, बोलायला काय हरकत आहे. आता 1 टन सोनं माझ्याकडे आहे आणि समजा अगदी मी स्वतःच्या कष्टाने ते मिळवून आणलेलं आहे, तरी सुद्धा ते सोनं आलं कुठून? शेवटी पृथ्वीतून आलं. पृथ्वीपती अगणित टन सोनं आहे. पृथ्वी कोणाची आहे? पृथ्वी त्याची आहे. मग सगळं सोनं वास्तविक कोणाचं आहे? वास्तविक त्याचं आहे. मग त्या वास्तविक टनावारी सोनं जी मोजता सुद्धा येणार नाही, त्यातलं एक एवढं माझ्याकडे आहे, ह्याचा मला अभिमान किती असावा असं विचार केला आपल्याला कळतं की माझ्या अभिमानाच्या निवृत्तीचं एक फार चांगलं साधन आहे ते. आणि असं साधन आपल्याला अंगी आलं तर भक्तीने अहंकार निवृत्त झाला पाहिजे, हे त्यातलं वर्म आहे. आणि भक्ती करून मला जर भक्तीचाच अहंकार झाला, जसं नामदेव महाराजांना झाला होता, तो आणखी एक वेगळाच विचार आहे. त्यांना अहंकार झाला होता की माझ्याशी पांडुरंग बोलतो, तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं हे तर प्रापंचिकांचं आहे लक्षण. मी असं आहे, तुम्हाला काय वाटलं? अशा पद्धतीने हे प्रापंचिकाचं लक्षण. हे जर भक्तीमध्ये आलं मग ते नामदेवांना तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे मग काय करावं लागलं, पुढची गोष्ट आहे. त्याचा अहंकार तो सुद्धा घालवण्याची वेळ आली. म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, स्मरण कोणाचं करावं? स्मरण देवाचं करावे. समजता? आता हे जे स्मरण आहे त्यात नामस्मरणाचा समावेश त्या स्मरण भक्तीमध्ये आहे. आणि जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाचा थोडा विचार आपण व्यवस्थित केला, शास्त्रशुद्ध विचार केला, तर नामस्मरणासारखं उत्कृष्ट साधन दुसरं नाही. पण नामसाधनाचं रूपांतर जर मेकॅनिकल झालं, यांत्रिक झालं, तर यांत्रिक झाल्यानंतर त्याचा जो उपयोग व्हायला पाहिजे तो उपयोग होत नाही, फुकट जात नाही. हा तुका मला एक अकाउंट उघडून दिलं आमच्या नावाने, वाया न वजे, फुकट जाणार नाही पण उपयोग होणार. विलक्षणच अकाउंट आहे, फुकट जाणार नाही. तुम्ही नाम घ्यावं, तुम्ही नाम घेतलेलं कधी वाया जाणार नाही, केव्हा तरी कुठेतरी उपयोगी पडेल, पण आत्ता मोक्ष मिळणार नाही. आता मग उपयोग काय त्याचा? हीच देही हीच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, अशी प्रतिज्ञा आहे. आत्ता ह्याच शरीरामध्ये ह्याच डोळ्याने मी काय बघेन? मोक्ष बघेन. असलं जर नाम घेतलं फुटकळ तर त्या नामाने मोक्ष मिळण्याची शक्यता नाही. म्हणून नाम कसं पाहिजे त्याचा सुद्धा एक शास्त्रशुद्ध विचार आहे त्या संबंधी. तो शास्त्रशुद्ध विचार समजून घेतला तर आपण जे नाम घेतो त्या नामाला एक वेगळी उंची मिळेल. नाम देत राहणार आहे, काही फरक पडणार नाही, पण त्याच नामाच्या परिणामाला एक वेगळी उंची मिळते. आणि ती उंची आपण जर दिली त्या नामाला, आहे त्याला, पण आपण दिलीही पाहिजे. म्हणून एक मी विधान केलं मग अशी, आहे पण उपयोग नाही, असं असतं की नाही हो? गोष्ट सांगतो म्हणजे समजायला सोपं जातं. एकदा माझ्या खिशामध्ये 5 नवे पैसे होते, 5 नवे पैसे भारतातले. एकाने मला विचारलं तुझ्या खिशात पैसे आहेत की नाही रे? मी होय म्हटलं त्याला, माझ्या खिशात पैसे आहेत. त्याने विचारलं मला दाखव म्हणे कुठे आहेत तुझे पैसे. ते मी 5 पैशाचं नाणं काढून दाखवलं. चल म्हणे बाजारामध्ये. आम्ही गेलो बाजारात, चुरमुऱ्याच्या दुकानासमोर जाऊन उभे राहिलो. त्याला मी म्हणालो 5 पैशाचे चुरमुरे दे. त्याने माझ्या असं वरपासून खालपर्यंत पाहिलं. ते म्हणे 5 पैसे तुझ्या खिशात ठेव, हे बुडभर चुरमुरे घ्या निघून जा आत्ताच्या आत्ता येऊन. याचा अर्थ असा होतो की 5 पैशात चुरमुरे सुद्धा जर येत नसतील तर पैसे आहे म्हणण्याचा अर्थ काय आहे? बरं नाही म्हणावे तर दाखवता येतात. हे बघा हे 5 पैसे आहेत. नाही म्हणाले तर मी रोज नामसाधना करतोय. 1 माळ आहे, 2 माळ आहे, 3 माळ आहे. नाही कसं म्हणता तुम्ही? हे रोज चाललंय आमचं, नोंदी सुद्धा ठेवलेल्या आहेत. तर आहे म्हणावं तर मोक्ष मिळत नाही. आता हीच पंचायत आहे. हे आम्ही नीट लक्षात घ्यायचो. प्रत्येक गोष्ट नीट लक्षात घेतली, नीट लक्षात गेली की त्याचं असतं तिथे सोपं असतं, पण आम्ही त्या उंची जर तिथे आले तर छान आहे. त्यामध्ये एक मोठा विचार आहे, नाम आणि नाम यांचा अभेद आहे. म्हणजे ज्याचं मी नाम घेतो तो आणि घेतलं जाणारं नाम या दोन्हीमध्ये जराही भेद नाही. आता मी समजा रामाचं नाव घेत असेल तर ज्या क्षणी मी रामाचं नाम घेतो त्या क्षणी राम हे ज्याचं नाम आहे तो जो राम आहे तो नाम तो नामाचा नामी. आता नाम देशमुख हे नाम आहे, त्या नामाचा नामी कोण आहे? हा इथे बसलेला आहे तो. तसं राम हे नाम आहे, रामाचा नामी कोण आहे? राम या नामाचा नामी कोण आहे? जो सच्चिदानंद रूप असलेला, सगुण निर्गुण एकच असलेला असा जो राम, तो राम त्या नामाचा नामी आहे. ते रामाचे 4 स्तर आहेत बरं का. एक दाशरथी राम आहे, दुसरा ईश्वररूप राम आहे, तिसरा गुरुरूप राम आहे, चौथा ब्रह्मरूप राम आहे. समर्थांचे 4ही रामांचे संबंध आहेत. समर्थ रामदास स्वामींनी 4ही रामाशी संबंध ठेवले होते. एक दाशरथी राम, ज्याचं वर्णन केलं सगळं, कसं आहे, लावण्य सुंदर, अतिशय सुंदर आहे,
राम कसा आहे, राम असावा सुंदर कासे मिरवी पितांबर, हे सगुण साकार रामाचं वर्णन, दाशरथ रामाचं वर्णन आहे. तोच ईश्वररूप राम आहे, जगाचा नियंता तोच आहे. समर्थांचे श्रीगुरु तेच आहेत आणि समर्थांचं ब्रह्म सुद्धा तेच आहे. चारी नाती रामाशी समर्थांनी जोडली होती आणि अशी चारी नाती जशी रामाशी समर्थांनी जोडली तशी आपल्याला जर जोडता आली तर मी जे नाम घेतो त्या नामाला वेगळं वजन मिळेल आणि तसं वजन मिळालं की त्याचाच उपयोग व्हायला पाहिजे, तो उपयोग होईल. हे सगळे नामसाधनेचे जे शास्त्र आहे ते नामसाधनेचे शास्त्र असं आम्ही लक्षात घेतलं बरोबर. तर नाम घेताना आतमध्ये एक विचार नक्की असला पाहिजे, नाम घेऊन मी रामाची प्राप्ती करून घेईन, रामनामाने मला रामाची प्राप्ती होईल असं मनात सुद्धा येता कामा नये. लक्षात येते मला आहे फार, मी रामनाम घेईन आणि मला मग रामाची प्राप्ती होईल असं नाही. ज्या क्षणी मी रामनाम घेतो त्या क्षणी रामाची प्राप्ती झालेलीच आहे. फार बारकी गोष्ट आहे. तुकारामांचं वाक्य आहे, मोखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. ज्या क्षणी मी नाम घेतो त्या क्षणी मी मुक्त असतो असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे. त्याचं कारण आहे, ज्याचं मी नाम घेतो तो त्या नामाचा नामी आहे, तो नामामध्ये भरलेलाच आहे. त्यामुळे नाम वेगळं नामाचा नामी वेगळा असं जेव्हा मनात असतं तेव्हा राम नाम घेऊन मी रामाची प्राप्ती करून घेईन असं काहीतरी द्वैताचा विचार निर्माण होतो. मग राम काय ठरतं, साध्य ठरतं. मी कोण सांगतो, साध्य ठरतो. आणि नाम काय ठरतं, साधन ठरतं. असं नाही, नामाच्या ठिकाणी साधक साध्य आणि साधन असा भाव नाही आहे. जे साधन आहे तेच साध्य आहे आणि जे साधन आहे तेच साध्य आहे असं जेव्हा ठरलं तर साधक हा ज्या क्षणी साधनेशी एकरूप होतो त्या क्षणी आपोआप साध्याशी एकरूप होऊन जातो. हे सगळं बैठक बरोबर असली तर नामसाधनेचं रूपांतर ध्यान साधनेत केव्हा होतं हे आपल्यालाच कळत नाही. म्हणून नामसाधना वेगळी आणि ध्यान साधना वेगळी असं अजिबात नाही. हे केव्हा लक्षात घेतलं, त्या लक्षात घेऊन ते जे कळलेलं आहे त्याला जर न्याय दिला त्यानुसार बरोबर आत बैठक बसून घेतली ते सगळे विचार अतिशय उत्कृष्ट आहेत. नाम नामी यांचा अभेद आहे हे आतमध्ये अगदी पक्क पाहिजे. आणि आतमध्ये पक्क असेल तर मी साधक आहे, राम साध्य आहे आणि नामे साधन आहे अशी त्रिपुटी राहणार नाही. आणि असं त्रिपुटी फेकून दिलं जे नाम आहे त्या नामाला वजन असतं, त्या नामाचा परिणाम असतो आणि त्या नामाचं रूपांतर मग नामसाधन रूपांतर ध्यानसाधनात होऊन जातं. म्हणून राम नाम ह्यामध्ये नाम आणि नाम एक आहेत हा पहिला विचार. आणि दुसरा एक विचार आहे की नाम घेताना वाणीने नाम घ्यावं, घेतलेलं नाम कानाने ऐकावं आणि गरज पडली तर रामाचं रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. असं का करायचं, कळलं तर सगळं, कळलं नाही तर मग काहीही नाही. म्हणून आता कळून घ्यावं, प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असा हट्ट असावा आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. आता जर त्या नामाशी मला एकरूप व्हायचं असेल तर मी घेतलेलं नाम मी जर कानाने ऐकलं तर अनेक साधकांची एक पंचायत असते, नामाला बसल्यानंतर त्यांच्या मनात अनेक दुसरे विचार चालू राहतात. इथे बसलेला असतो मी, श्रीराम जयराम जय जयराम चालू असतं, पण श्रीराम जयराम जयराम चालू असताना मुरगुडला जाऊन येतो मी. अर्धा खेपा तरी मुरगुडला जायचो माझ्या की कुलूप चांगलं लावलेलं असेल की नाही. आता 2 महिने झाले घर बंद आहे. मग वरून चढून कोणी जात असेल का गेटच्या, मग खूप चिक्कू होते मी येताना, किती शिल्लक राहिले असतील. आता असले जे विचार आहेत नामसाधनाला बसल्यानंतर ते सगळे विचार आपल्याला नाहीसे करत असतील आणि खरंच नामसाधनेचं रूपांतर ध्यानसाधनात व्हायला हवं असेल तर मी घेतलेलं नाम मी ऐकलंच पाहिजे असा हट्ट पाहिजे. आणि असं ज्यावेळी होतं आणि गरज वाटली तर समजा एवढ्याने आपलं काम झालं, फार छान झालं, पण एवढ्यानं काम नाही झालं तर ज्याचं नाम घेतो मी त्याचं रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता असं का करायचं त्याच्या मागचा विचार आहे. आपला जगाशी जो संपर्क येतो ह्या 3 अवयवाने जास्त येतो. एक वाणीने बोलायचं, कानाने ऐकायचं, डोळ्याने पाहायचं. या 3 अवयवाने आपला जगाशी असलेला संबंध मेंटेन होतो. जास्तीत जास्त बाकीचे अवयव काम करत असतात खरी गोष्ट आहे, पण जास्तीत जास्त डोळ्याने पाहायचं, कानाने ऐकायचं, वाणीने बोलायचं. तुम्ही कल्पना करा हे तिन्हीचे व्यवहार जर बंद झाले असतील तर तुमचं काय होईल. जगाशी संपर्क किती राहील, स्पर्शापुरता संबंध राहील, संपलं, फार थोडा संबंध राहील. मग जगाशी संपर्क करण्याची इंटरॅक्शन ज्याला म्हणतात ते 3 साधनं असतील. ही 3 साधनं जर एकाच गोष्टीत अडकून पडली
एकाच नादात राहिली त्या जगाशी संपर्क तुटून जाईल. हे त्याच्या मागचे विचार आहे, त्याच्या मागची भूमिका आहे. मी रामनाम घेतोय, कानाने ऐकतोय, डोळ्याने रूप पाहतोय, जगाचा संबंध तुटून जाईल. आणि जगाचा संबंध तुटला की जगाचा विचार थांबेल, जगाचा विचार थांबला की नामसाधनेचं रूपांतर ध्यानसाधनेत होऊन जाईल. आता इतकी जर काळजी घेतली आम्ही नामसाधना करताना, नाम घेताना, तर मग त्या नामाला जे यश मिळेल ते. आणि मगाशी मी सांगितलं तसं बसल्या जागी जगभर धावून धावून जे नामसाधना केली जाते ती माळा ओढल्या जातात, बरोबर बणी सरकत असतात. तो मेरुमणी येत असतो, उलट करून येत असतो, पुन्हा इकडून इकडे सुरुवात करायची असते. जाऊ दे, शेवटची गोष्ट सांगतो. कशा कोणालाही मला काय म्हणायचं ना, त्यातून काहीतरी गैरसमज होईल. अजिबात गैरसमज करून घेऊ नका. असं मन जर एकाग्र चित्ताने माळ जर म्हणजे नाम घ्यायचं असेल, एकाग्र चित्ताने एकाच अग्रावरती खेळलेलं जर मन अंतःकरण हवं असेल, एकाग्र चित्त म्हणतात. आता माझं कसं, माळ घ्यायला लागल्यानंतर माझं जे एक अग्र आहे ते नामावर राहतं, एक अग्र माळेवर राहतं. नंतर पुढचा अग्र मेरुमणी जो असतो तो आल्यानंतर तो ओलांडायचा नसतो, तिकडे एक अग्र राहतो. मग ती फिरवून घेतली पाहिजे. किती अग्र झाली, मग किती माळा झाल्या तो विचार केला पाहिजे. 4 अग्र. आता 4 अग्रावर जे नाम होतं ते एकाग्र कसं असेल विचार करा. आणि असा विचार केला आपल्याला कळतं एकाग्र नाम हवं असेल तर त्यामध्ये कुठलाही दुसरा व्यत्यय असता कामा नये. आता सुरुवातीला असं थोडं रेजिमेंटेशन लागतं बरं का. त्याला काय म्हणतात, छान शब्द येतो, रेजिमेंटेशन म्हणजे लष्करी कवायत. आता लष्करी कवायत सुरुवातीला करावी लागते. याचं कारण आहे थोडी माणसाला शिस्त, थोडा नियम हे लावून दिला पाहिजे. पण असं रेजिमेंटेशन केल्यानंतर एक वेळा त्याचं त्यालाच वाटलं पाहिजे, जो माळ घेणार आहे त्याचं त्यालाच वाटलं पाहिजे, नाम घेणार आहे त्याचं त्यालाच वाटलं पाहिजे की यात आपलं एकाग्र नाही होते. किती आग्रह झाली, इतके आग्रह असताना एकाग्र होईल कसं, हे त्याचं त्याला जर वाटलं तर मग त्याचं तोच काय करेल, हळूहळू त्यातून बाहेर पडेल. आणि त्यातून बाहेर पडला की नामसाधनेचं रूपांतर कशात होईल, ध्यानसाधनेत होईल. नाही असं झालं, राम घेणारा मी हा जीव रूपाने वेगळा राहणार नाही, ज्याचं नाम घेतो त्याच्याशी एक होऊन जाईल. आणि मग त्यात भक्तीचं सार्थक आहे. भक्तीचं सार्थक कशात आहे, भक्त जेव्हा विभक्त न राहता जे भक्तीचं ध्येय असतं त्याच्याशी एकरूप होऊन जातो, त्या विभक्ताचा भक्त झालेला असतो. विभक्ताचं भक्त होणं हे भक्तिशास्त्र ज्याला म्हणतात, त्या भक्ती साधना म्हणतात, त्या भक्ती साधनाचं उद्दिष्ट आहे. उद्या आणखी उपासना विचार करू. कुंडली